बघ तिथं काय आलं. हॅलो. हॅलो. नमस्कार. माझा आवाज येतो दादा? हो येतोय. माझा येतोय तुला आवाज? हो, येतोय. हं. एकच मिनिट. हॅलो. हॅलो. नमस्कार, बोल ना. दादा, आवाज येतोय माझा क्लिअर? हो येतोय येतोय येतोय. तर सुरुवात करूया इंटरव्ह्यूला. आपण हो. सर्व प्रेक्षक जॉईंट होतात. सर्व प्रेक्षकांच्या हं. माहितीसाठी अ, महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये एक ख्यातनाम क्रीडा फोटोग्राफर, छायाचित्रकार ज्याची ओळख आहे, असे दिनेश दादा घाडेगावकर सर आपल्याबरोबर जॉईन झालेत. आजची इंस्टाग्राम विशेष मुलाखत त्यांच्याबरोबर आपण घेणार आहोत. त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांनी ज्या ज्या क्रीडा कव्हर केल्या त्यांच्या फोटोग्राफीमध्ये, त्याबद्दलची माहिती आपण आपल्याला आज या इंस्टाग्राम लाईव्ह मुलाखतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दादा, इंटरव्ह्यू चालू करायच्या आधी थोडंसं इंट्रोडक्शन देतो. मी निनाद कदम आणि अमय शिंदे, आम्ही दोघांनी मिळून ह्या पेजची सुरुवात केली होती, समाज कबड्डीचा. ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस आम्ही बऱ्याचशा खेळाडूंची देखील इंटरव्ह्यू घेतल्या. हं. त्यानंतर एक दोन वर्षाचा पॉज होता. त्यानंतर परत आमच्या दोघांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की आपण अजून काहीतरी वेगळं केलं पाहिजे. खेळाडूंची तर मुलाखत घेतली, पण खेळाडू बरोबर. कोणामुळे दिसतो? तर एक पडद्यामागचे जे कलाकार आहेत किंवा पडद्यामागचे जे आहेत लोक, त्यांना आपण पडद्याच्या पुढे आणूया. त्यामध्ये बरोबर. सुरुवातीला आम्ही आरडीची म्हणजे ऋषीची मुलाखत घेतली, ऋषिकेश हो हो, दानावडे. मी ऐकली ती. एकदम त्या सुंदर मुलाखत घेतली. त्यानंतर आपले भारतीय संघाचे फिजिओ महेश दादा शिंदे यांची पण घेतली आपण मुलाखत. शिंदेची पण तुम्ही घेतली. त्यानंतर आम्हाला तुझा टाइम देखील भेटला. धन्यवाद, तुझा टाइम दिलास तू. आणि आज साक्षात तू समोर आहेस आणि आज तुझी इंटरव्ह्यू घेणार. ही इंटरव्ह्यू नक्कीच मस्त इंटरव्ह्यू होईल आणि खूप सारी माहिती देखील आपल्या प्रेक्षकांना मिळेल. तर दादा, आम्ही हा जो उपक्रम हाती घेतलाय त्याबद्दल काय सांगशील? ऍक्च्युली नीना, तू आणि तुझा पार्टनर अक्षरशः म्हणजे मला दसपट्टी. हा. हा जो तुमचा जसं जे पेज आहे, त्या हा. पेजला पहिला मी शुभेच्छा देतो की तुम्ही हे चांगलं काम करताय. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कबड्डी महाराष्ट्राचा खेळ आहे आणि तो खेळ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवताय, म्हणजे खेडेगावापासून शहरापर्यंत. म्हणजे आज ज्याच्या ज्याच्या ह्याच्यावरती मी रोजच दसपट्टीचा पेज बघत असतो, समाज समाज कबड्डीचा पेज बघत असतो. त्याच्यावरती निनाद तुझं आवर्जून आहे ना, प्रत्येकाला रोज त्याचा वाढदिवस, प्रत्येक खेळाडूचा आहे आणि पुढची कुठली टुर्नामेंट येणार आहे हे सगळं तू अपडेट ठेवतोस. आणि हो. असं काम करणारी फार क्वचितच हे आहेत. कारण तुम्ही दोघं जे काम करताय ना, ते त्याच्यासाठी आपल्याला सल्यूट आहे. धन्यवाद दादा. तर असंच आणि तुमचे आशीर्वाद आहेत आणि तुमच्याकडनंच प्रेरणा घेतली आम्ही. कारण तुम्ही कबड्डीत बरेच वर्ष झटताय आम्ही पाहतोय आणि हो. तुमच्याकडनंच प्रेरणा घेऊन तुमच्या एवढं तर नाही, पण थोडस तरी श्रेय आम्ही देऊ इच्छितो कबड्डी क्षेत्राला. तर बरोबर आहे. आपण सुरुवात करूया इंटरव्ह्यूला. तर इंटरव्ह्यू सुरुवात करताना सर्वात पहिला प्रश्न तुझ्यासाठी असा असेल दादा की हम्म. तुझं बालपण कसं होतं आणि तुला फोटोग्राफीची आवड कुठून निर्माण झाली? माझं बालपण म्हणायचं गेलं तर आपण एक सर्वसामान्य गिरणी कामगाराच्या घरात जन्मलो. आणि वडिलांचा संप पडला. त्याच्यानंतर मी वयाच्या माझ्या 12व्या वर्षापासून मी काम करायला चालू केलं. आणि बरंचसं म्हणजे दूध टाकणं, गाड्या पुसणं, ह्या सगळ्या गोष्टीतून गेलो. आणि माझ्या कुटुंबामध्ये मी, माझी आई, माझा भाऊ, माझी बहीण आणि वडील, असं आमचं 5 जणांचं कुटुंब होतं.
आणि भरपूर स्ट्रगल करत करत मी इथपर्यंत आता पोहोचलोय. कारण की इथे पोहोचवणारे तुमच्यासारखे माझे चाहते आणि जे खेळाडू, माझं एकच गणित होतं की ज्या वेळा मी खेळत होतो तेव्हा आमचे छायाचित्र नव्हते. बरोबर. म्हणजे त्यावेळेचे माझे सहकारी होते सचिन कासारे, वर्षा भोसले, किसन बोटे वगैरे आणि परेश चव्हाण वगैरे. म्हणजे यांच्याबरोबर आम्ही जे कबड्डी खेळताना आमचं काहीच नाहीये. होय, कबड्डीचं आमचं बायोटाच नाहीये म्हणजे बोललात तर. फक्त लोकांनी बघितलेला खेळ, अरे नाही तू सुंदर खेळायचास, तू राईट टर्न चांगला लावायचास, तुझी चढाई अशी होती, एवढंच फक्त आम्हाला फक्त कानाने ऐकून आहे आम्ही. ओके. मग हळूहळू मी काय केलं की पहिला माझ्या एका मित्राचा कॅमेरा होता, विवेक नागलेकर, आणि माझे प्रशिक्षक होते समीर दळवी, प्रमोद रेडकर. यांनी मला स्वस्तिक कलर लॅब मध्ये मी शिकायला गेलो. तिथे शिकता शिकता त्यांनी मला त्यांचा कॅमेरा हाताळायला दिला आणि ओके. हळूहळू त्याच्यावरती मी अभ्यास करत गेलो. कारण की कसा पिक्चर काढायचा, कुठल्या स्पीडला पिक्चर चांगला मिळेल, कुठल्या मुवमेंटला तो पिक्चर क्लिक झाला पाहिजे, हे बरोबर आहे. महत्वाच्या काही गोष्टी होत्या त्या मी आत्मसात केल्या. आणि जसं जसं मी शिकत गेलो तेव्हा मी कोणाकडे पैसे नाही घ्यायचो. म्हणजे एखाद्याने टुर्नामेंट भरवली एखाद्या मंडळाने, तर मी सहजच जायचो, असा फोटो काढायचो. तेव्हा तर प्रिंट होती, प्रिंट म्हणजे हा. 4x6 प्रिंट द्यायचो मी. बरोबर. की आणि मग ते काही रोल मी, आमचे पांडू शेड होते स्वस्तिक कलर लॅबचे, त्यांना मी रिक्वेस्ट करायचो की भाई असं असं आहे, तर मी अशी अशी फोटोग्राफी करतोय, तर तुम्ही मला हे विनामूल्य द्याल का? हा. तर ते म्हणाले, अरे तू चांगलं काम करतोय तर तू बिंदास घेऊन जा. आणि मग त्यांनी मला असा मोरल सपोर्ट एवढा दिला की मग माझा मागे बघायचा विचार नव्हता. कारण बरोबर. की ज्या गोष्टी लागतात सगळ्यांचा तुम्ही सोंग करू शकता, पण पैशाचा सोंग नाही करू शकत. खरी गोष्ट आहे. त्यामुळे त्यावेळेला त्यांनी जी आपल्या पाठीवरती हात ठेवला की बाबा तू कर, आम्ही आहे. आणि माझ्याबरोबर माझे सगळे मित्र पण होते. त्यांनी असं मग थोडं 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 ऍडव्हान्स होत गेलं की फोटोग्राफी डिजिटल होत गेली. मग हम्म. माझा एक मित्र आहे उमेश कामतेकर म्हणून, मी त्याच्याकडनं एक व्याजाने पैसे घेतले, एक कॅमेरा घेतला. थोडं करत करत माझ्या घरचे, म्हणजे माझी बायको, माझा भाऊ, माझी बहीण, यांचा पण पाठिंबा मला त्यावेळेला बऱ्यापैकी होता. आणि कधी मला विचारलं नाही कुठे चाललाय, किती दिवसासाठी चाललाय, कुठे आहे कबड्डी, मी जळगावला चाललोय, कुठे आहे कबड्डी, मी मनमाडला चाललोय, फक्त एरिया सांग. म्हणजे उद्या जरी तू 5 दिवसांत 6व्या दिवशी नाही आलास तर आम्हाला तिथे तुला सर्च करायला. खरी गोष्ट. असा माझा प्रवास आहे. आणि याच्यात बरंच सांगण्यासारखं आहे, कारण की काय, तेवढा वेळ आपल्याला अपुरा पडेल. त्या हळूहळू आपण उलगडूच बऱ्याच गोष्टी आहेत दादा. जसं तू सांगितलंस की हम्म. घरातल्यांचा सपोर्ट हा फार महत्वाचा असतो आणि ज्या प्रकारे तू ज्या स्टुडिओमध्ये काम केलं त्यांचा देखील एक मोरल सपोर्ट आणि एक विशेष गोष्ट तू सांगितलीस की आयुष्यामध्ये सगळं सोंग घेता येतं पण ते पैशाचं सोंग घेता नाही येत. ही एकदम किती जरी आपण नाकारलं तर ही एकदम ट्रू फॅक्ट जो बोलतो ना आपण, सर्व बरोबर आहे. सत्य ते सत्य आहे. तर त्या फोटोग्राफी तू चालू केलीस आणि त्यानंतर अजून एक तू उल्लेख केलास यामध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगतो, कारण दादानी बऱ्याच जेवढ्या आपण बघितल्या नसतील तेवढ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात. पण त्यातल्या बऱ्याच, मी तर म्हणेन 90 किंवा 95% दादा अशा स्पर्धा कव्हर करायचा की स्वखर्चाने तिथं जायचं, विनामूल्य बरोबर आहे. देखील, विनामूल्य काही स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात आणि हे एवढं सोपं नसतं. स्वखर्चाने जाऊन विनामूल्य स्पर्धा कव्हर करायचं, त्यासाठी एक जिद्द, चिकाटी आणि मनामध्ये आवड लागते. तर बरोबर. कबड्डीमध्येच का म्हणजे कबड्डीकडे कसा काय वळला? तर कबड्डीमध्येच का फोटोग्राफी केली नाही, पाहिजे होती? मी तुला सांगितल्याप्रमाणे मी एक हा. राष्ट्रीय खेळाडू आहे. हा. आणि मी त्यावेळेला पण आमचा विकास संघ होता. आणि बराच म्हणजे टॉप लेवलचा विकास संघ होता. म्हणजे त्यावेळेला ज्युनियर, सब ज्युनियर हम्म. याच्यामध्ये विकास क्रीडा मंडळ हा अंतिम फेरीतच खेळायचा. म्हणजे अच्छा. किती मोठे संघ जरी समोर आले तरी एचजीएस क्रीडा मंडळ, विकास क्रीडा मंडळ, अशी नावाजलेली 4-5 मंडळ होती, ही टॉप 4 मध्ये होती. अच्छा. आणि ते सगळं करताना मी त्या पोरांकडे बघायचो, एवढे ते मेहनत करायची. आणि माझं एक त्यावेळेला पण एक हे होतं की मी रोज सकाळी आहे ना त्या पोरांची
एक प्रॅक्टिस घ्यायचो, सकाळी कॅम्प लावायचो त्यावेळेला, 20-20 अच्छा. दिवसाचा कॅम्प. ओके. आणि मला आता मी तिकडे त्यावेळेला कामावर जाणारी माणसं, मग कोण चाललंय तर त्याला रिक्वेस्ट करायची, दादा पोरांचा 20 दिवस कॅम्प आहे, जरा एक 100 रुपयाची मदत करतो का, कारण आम्ही दूध, हम्म. केळी आणि हे द्यायचो, अंडी द्यायचो. तर अच्छा. बोललो मग काय सर, त्यावेळेला जे काय काय लोक होते ते प्रामाणिकपणे, हा बाबा तुला ह्याच्यासाठी पाहिजे ना, हे घे. आणि असे बरोबर. 20 दिवसाच्या कॅम्पमध्ये पण त्यावेळेला खर्च आपल्याला जेमतेम हा 3-4 हजार रुपये यायचा. बापरे. माझी बायको नेहमी ते दूध गरम करून पोरांना त्याच्यात हळद टाकून, त्यांना, मी फर्स्ट फ्लोअरवर राहायचो, म्हणजे त्यावेळेला आपली म्हणजे एकावर एक माळ्याचं घर असते ना, अच्छा. तर हा. तिथे राहायचो. आणि माझं 8x8च घर आहे. आणि त्याच्यामध्येच आमचं तिथे चूल आणि मूल सगळं तिथेच. त्याच्यामुळे बरोबर. काय होते, ती पण अशी हे नाही व्हायची की चल ठीक आहे, माझा नवरा काहीतरी करतोय ना, करूया. आणि पोरं पण बऱ्यापैकी म्हणजे दिनेश दादा हे करूया आपण, दिनेश दादा ते करूया, आणि स्वतःहून मोठे होतात ना ती पोरं, तर हा. त्यांच्या मागे उभा राहायला मजा वाटते. बरोबर आहे. पण खरी गोष्ट आहे. आताचं जनरेशन, मी निनाद तुला सांगतो ना, आताचं जनरेशन थोडंसं हम्म. कसं आहे माहितीये, की आज प्रो कबड्डीमुळे लोकांना हम्म. झटपट स्टार बनायचंय. बरोबर आहे. आणि ते निनाद एवढं इझी नाहीये. आताच्या पोरांना आपण ना ज्या गोष्टी सांगतोय, की बाबा तुझी अंग मेहनत, तुझं स्किल, ह्या सगळ्या गोष्टी तुला ह्या खेळाच्या एक टप्प्यावर नेऊन सोडतात. बरोबर आहे. आणि तो टप्पा तुला कसा गाठायचा आहे, तो तो तू ठरव. आज मी आता हे नाही करत आहे की आत्ताच मी पुण्याची लीग केली, बरोबर. पण एक जे दृश्य बघितलं मी माझ्या डोळ्यांनी, मला अक्षरशः असं एकदम बेकार वाटलं की ही आपली पोरं कुठेतरी दुसऱ्या लाईनला चाललेत. कारण की मी वॉशरूमला गेलो असताना जे काय प्रकार मला दिसले, तर ते एकदम मला एकदम बेकार वाटले. की महाराष्ट्राची कबड्डी, बरोबर आहे, जी माणसं दम छाक म्हणजे दम याच्यावरती खेळायची, आज यांना बरोबर आहे. कुठेतरी काहीतरी दुसऱ्या गोष्टीचा हे पडलंय, म्हणजे उपयोग करतात त्या गोष्टीचा, आणि आपली कबड्डी जिवंत ठेवतात. तर मी अशा अ, सगळ्या खेळाडूंना सांगेन की बाबा हे असं काय करू नका, हे टेम्परवरी असते. ह्यांनी बरोबर आहे. काय होते की एक रिसंट याच्यामध्ये तुमची बॉडी तुम्हाला साथ देत नाही. बरोबर आहे. दादा जसं तू म्हटलास की म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी दादा फक्त एक क्रीडा छायाचित्रकार किंवा एक स्पोर्ट्स फोटोग्राफर नाहीये, तर त्यांनी त्याच्या मंडळात देखील तेवढंच काम केलं. ज्या मंडळात त्यांनी सांगितल्याप्रमाणे कॅम्प घेऊन अगदी स्वतःचे त्यामध्ये पैसे लावून कॅम्प भरून त्यांना दूध, केळी, अंडी अशा गोष्टी हे केल्यात. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा मांडला. तर दादा जसं तू म्हटलास, ही गोष्ट आम्ही मागच्या इंटरव्ह्यू मध्ये देखील मांडली. हम्म. त्याचा उल्लेख नको करायला, कारण सगळ्यांना माहिती आहे आपण नाही नाही कशा नाही, कशा कशाबद्दल बोलतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर आहे. तर महेश सरांनी पण सांगितलं ह्याबद्दल की ह्याचे दुष्परिणाम काय होतात आपल्या अंगावरती. जर तुम्हाला खरंच खेळाडू बनायचं असेल तर एक मेहनतीने बना, हो, एक प्रामाणिकपणे. चिकाटीने बना. सहजासहजी आणि इन्स्टंट काहीच भेटत नाही. बरोबर आहे. सगळ्यासाठी मेहनत करावी लागते, घाम गाळावा लागतो, हो. कित्येक वर्ष त्यामध्ये झिजावं लागतं, तेव्हा जाऊन आपल्याला हे जे काही आहे प्रो कबड्डी असेल किंवा एक कबड्डी क्षेत्रामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमवायला मिळतं. तर वळूया पुढे इंटरव्ह्यू मध्ये. दादा तेव्हापासून तू फोटोग्राफी स्टार्ट केलीस, तर तुला असं आठवतंय की सर्वात पहिली मोठी स्पर्धा तू कव्हर केली आहेस, ती कोणती होती? मी सगळ्यात मोठी टुर्नामेंट ऑल इंडिया टुर्नामेंट होती, ओएनजीसीने घेतलेली शिवाजी पार्कला. ओके. आणि त्यावेळेला मला ओएनजीसीचे जे हे आहेत लीडर, हम्म. त्यांनी मला ओएनजीसीला बोलून घेतलेला भाई. त्यांनी मला ओएनजीसीला बोलून घेतलेला. तेव्हा माझे सहकारी म्हणजे भूषण सरमळकर आणि संजय वडार, अ, त्याच्यानंतर सचिन कासारे, म्हणजे त्यावेळेची त्यांची टीम जी, की हम्म. त्यांनी मला रिप्रेझेंट केलं की सर हा पोरगा करू शकतो फोटोग्राफी. त्यावेळेला मी एकट्याने ते माझ्या हँडल होणार नव्हतं, म्हणून मी हम्म. माझे सहकारी आहेत त्यांना मी तिथे बोलवलं. त्यांना सांगितलं की बाबा असे असं कबड्डीचं हे आहे. हम्म. त्यावेळेचं पैशाचं जे हे होतं, त्यांना मी सांगितलं यांना आम्ही एवढे एवढे पैसे, आणि मी कबड्डीसाठी एकदम प्रामाणिक आहे.
आणखी आजही म्हणजे ती टुर्नामेंट मी जी जेव्हा केलेली तेव्हा मी विजया क्लब खेळायची, म्हणजे विजया बँक. ओके. त्याच्यानंतर सेनादल, महिंद्रा अँड महिंद्रा, एअर इंडिया. आणि तेव्हा दिग्गज खेळाडू मी बघितले, की त्यांना असं वर बघावं लागायचं, की तेवढी त्यांची हाईट. बलविंदर सिंगला मी बघितलंय खेळताना. ऍक्च्युली ही नावं पण आताच्या पिढीला माहित नाहीयेत. माहित नाहीत, बरोबर आहे. त्यावेळेला होनप्पा काय खेळायचा, बीसी रमेश काय खेळायचा. ऍटलिस्ट तुला म्हणजे नीना तुला सांगतो ना, त्यावेळेला ना लोकांची म्हणजे ते स्टेडियम पूर्ण भरून जाऊन लोक पाठीमागे स्टेडियमचे बांबू असतात ना, हा. त्या बांबूनी वर चढून त्या टॉप वरती उभे राहायचे, म्हणजे जीव धोक्यात घालून कबड्डी बघायची. आवड. हा, आणि त्यावेळेला ओएनजीसीनी तिकीट लाईन लावलेली. पूर्वी तिकीट लावायची. बरोबर. तिकीट लावल्याने काय व्हायचं, पण लोकांचा एक असं समज होता की तिकीट लावली तर तेवढ्या ह्यानी लोक येणार नाही. पण तेव्हा लाईव्ह हा प्रकार नव्हता ना, बरोबर आहे. फक्त हो. दूरदर्शन. आणि दूरदर्शनवर फक्त क्रीडांगण. ते पण कसं की क्रीडांगणात पण कबड्डीचा पार्ट हा फार कमी दाखवायचे. आणि पेपर त्याच्या पलीकडे बरोबर. आपल्याला कबड्डीची माहितीच नाही कळायची. हो, बरोबर आहे. लोक काय करायची, नाही मी जाऊन लाईव्ह म्हणजे एक माझ्या नजरेने बघणार ती कबड्डी कशी आणि बर- कोण कसं खेळते. या बरोबर आहे. सगळ्या गोष्टी आहेत. आणि ती टुर्नामेंट मी जेव्हा कव्हर केली त्यावेळेला पण दिनेश घाडीगावकरला असे फारसे लोक कोण ओळखत नव्हते. पण जसं जसं मी ते फोटोग्राफ आजच्या दिवसाचे सामने झाले, की त्याचे फोटोग्राफ मी इन्स्टंट प्रिंट करायचो. मी एक स्टॉल लावला होता, की ओके. त्या स्टॉलवरती तुम्ही या, फक्त त्या फोटोची जी किंमत आहे ₹10 ती द्यायची आणि फोटो घेऊन जायचा. तेव्हा पण मी असा हा कबड्डीसाठी बिझनेस नाही केला, की 50ला पण माझा तो फोटो गेला असता. बरोबर आहे. कारण की शेवटी कसं असते, आज निनाद तुझ्याकडे काही गोष्टी लहानपणाच्या नाहीत, पण त्या तुला जर मिळतं तर तू त्यासाठी आता ₹50 काय ₹100 पण देशील. अगदी बरोबर. पण तेव्हा पण मी आपला बिझनेस नाही, आपला एक आवड, छंद, म्हणजे जो लोकांपर्यंत लांबपर्यंत, की शेवटी राहतात त्या आठवणी, बाकी बरोबर काहीच आहे. राहत नाही. बरोबर, खरी गोष्ट आहे. तर जसं तू सांगितलं की पहिली स्पर्धा ओएनजीसीची तुला कव्हर करायला मिळेल, त्यात ज्या तू सगळ्यांचं नाव घेतलंस, खरं तर त्यांचे आभार मानायला लागतील आम्हाला पण. कारण त्यांनी जर आज सपोर्ट केला नसता तर मे बी आम्हाला दिनेश गाडीगावकर हे नाव हा, पाहायला मिळालं नसतं खरं तर. बरोबर आहे. कारण त्यांना त्यांचे आभार मानावे तितकेच कमी आहेत. त्यानंतर मग हे जी सुरुवात कशा प्रकारे, मग कुठल्या कुठल्या टुर्नामेंट्स ला तू गेलास, कुठल्या कुठल्या टुर्नामेंट कशा कशा कव्हर केला, त्यामधले खेळाडू, तिथे फोटोग्राफी, त्यातले काही किस्से वगैरे जर ते सांगशील तर बरं होईल. त्याच्यानंतर आहे ना, मी लोकल टुर्नामेंट भरपूर केल्या, म्हणजे कुठल्याच मंडळाची टुर्नामेंट मी सोडायचो नाही. हम्म. मग उचलला संध्याकाळी कॅमेरा, की आपला चल ग्राउंडवरती फोटो क्लिक करायचे. तेव्हा हे माध्यम नव्हतं, फेसबुक हे पहिलं बरोबर आहे. माध्यम आलेलं, की हा. त्या माध्यमातून दिनेश गाडीवकरनी इतर सगळ्यांचे म्हणजे प्रेक्षकांचे पण फोटो, हो. म्हणजे कोणाला असं हे नाही की आज जरी ग्राउंडवर गेलो तरी लोक, दिनेश दादा मी इथे पोचलोय, दिनेश दादा मी तिथे पोचलोय. हा, तर त्यांना माहिती आहे की दादाला एकदा सांगितलं की दादा तो फोटो काढणार, दुसऱ्या दिवशी मला पेजवर मिळणार तुम्हाला. प्रश्नच नाही. आणि अशा म्हणजे खेळाडूच नाही, पूर्वी तर मी खेळाडूंचा एक हे पकडून चाललेलो, की बरेचसे खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळत नव्हता महाराष्ट्रातलं, की प्लेअर एवढा सुंदर खेळतोय पण तो दिसत नव्हता. मग मी पहिली सगळ्यात मोठी टुर्नामेंट कल्याणला केली, कल्याण प्रीमियर लीग. हम्म. म्हणजे निलेश साळुंके, सूरज, हम्म. यांनी मला दादांकडे घेऊन गेले. दादांनी विचारलं तू काय करणार, आणि ती मी पहिली लाईव्ह टुर्नामेंट केली असेल अच्छा. माझ्या जीवनामध्ये. आणि फोटोग्राफी प्लस लाईव्ह टुर्नामेंट. आणि ती टुर्नामेंट फार म्हणजे फार गाजली, आणि बरेचशा लोकांनी मला प्रतिसाद दिला. आणि त्यावेळेला निलेश साळुंके हा उगवता म्हणजे बोलतो ना, उगवता स्टार खेळाडू होता. आणि हम्म. तो होता, सूरज होता. ऍक्च्युली मी सूरजचा एकदा फॅन काय झालो, की श्रमिकला टुर्नामेंट होती चालू,
हम्म. आणि विजय नवनाथ क्रीडा मंडळ आणि शिवशंकर क्रीडा मंडळ यांची मॅच चालू होती. आणि अच्छा. शेवटची रेड 2चं लीड, हा 2चं लीड विजय नवनाथकडे होतं. अच्छा. आणि सूरजनी जी उडी मारली, तो फोटो मी ऍक्च्युली टाकला होता फेसबुकला, पण तो हा. आता मला सापडत नाहीये. आणि ती त्यांनी जी जंप मारलेली, मी तो फोटो श्रमिकच्या टेरिसवरनं काढलेला. म्हणजे श्रमिक बापरे. जिमखान्याचं पाण्याची टाकी आहे ना, हा. त्याच्यावर उभं राहून काढलेला. आणि त्यापासून मी शिवशंकर क्रीडा मंडळ यांचा एकदम फॅन झालो. आणि मग ते पण मला आवर्जून बोलवायला लागले की दादा आम्ही ठाण्याला ही आहे टुर्नामेंट. मग मी जायचो, माझ्याबरोबर विराज जांभळे पण असायचा. हम्म. आम्ही दोघं जायचो, आम्ही ते कव्हर करायचो. आणि असं कव्हर करता 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 पूर्ण ठाणा जिल्हा माझ्या ह्याच्यामध्ये आला. म्हणजे हम्म. नंतर ठाणा प्रीमियर लीग झाली, ती पण मिस केली. त्यानंतर कशेळीला एक हे होती, ती पण मिस केली. आणि असे लोक मग मला लाईक करायला लागले की बाबा नाही, करणार तर डिफोकसच करणार, नाही तर कोण करणार नाही. चलो दादा, जसं तू सांगितलंस की निलेश दादाचं नाव पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये देखील आलं होतं. हम्म. तर निलेश दादा फक्त खेळाडूंनाच असं नाही, पण ऋषीने देखील सांगितलं की त्याला पण बराच सपोर्ट किंवा एक मॉरल सपोर्ट असतो ना, तो निलेश दादांनी दिला. तू जसं सांगितलंस, तुला देखील ठाण्यामध्ये त्यांनी इंट्रोड्यूस करवलं, कल्याण प्रीमियर लीग हो, असेल, बरोबर. नंतर ठाण्याच्या बऱ्याच स्पर्धा असतील. तर एक खेळाडू तर तो आहेच, पण एक माणूस म्हणून एक आपण बोलू शकतो ना की मॅन विथ गोल्डन हार्ट हम्म, असा हम्म. एक माणूस आहे तो. म्हणजे माणुसकीचा एक पुतळा म्हणतो ना आपण, तसा एक व्यक्ती बरोबर. आहे. कारण खेळाडू असतील, त्यानंतर आपण आपल्यासारखे लोक असतील, ह्यांना नेहमीच तो साथ देत असतो. तर ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून निलेश दादा, खरंच तुला साक्षात दंडवत. कारण तू बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला आहे. तर वळूया पुढे इंटरव्ह्यू मध्ये. जर दादा ह्या सर्व तू बऱ्याच असं सांगितलंस, डी फोकस बद्दल देखील बोलला असतो. तर हम्म. डी फोकसची स्थापना कशी झाली? म्हणजे डी फोकस हे करायचं तुझ्या डोक्यामध्ये हा प्लॅन कुठून आला, आणि ते एवढं सक्सेसफुल कसं काय झालं? डी फोकस हे प्लॅन माझं नव्हतंच. ऍक्च्युली काय व्हायचं, मी मैदानात जायचो ना, तर लोक आहे ना, माझं नाव दिनेश गाडीगावकर आहे, बरोबर ना. आणि प्रत्येक जणांच्या एका मुखातून एक असं यायचं की दादा नाही, डी फोकस आला. म्हणजे डी फोकस म्हणजे काय, तर मी अक्षरशः याच्यावरती थोडासा विचार केला. म्हणजे डी फोकस म्हणजे आपण आपल्या फर्मला नाव देऊया का, तर डायरेक्ट फोकस म्हणजे ओके. एखाद्या वस्तूवरती जो डायरेक्ट फोकस असतो, तो हा. डी फोकस आहे. की आज जर एखाद्या खेळाडूला मोठं करायचंय, कसं करायचंय, तर त्याच्या स्किल काय आहे, त्या कशा स्किल आपण आपल्या कॅमेऱ्यात घ्यायला पाहिजे. आता माझ्या बरोबर माझा मुलगा मयूर श्रीवास्तव म्हणून आहे. आज हा. तुम्ही रील बघता, डी फोकसच्या रील बघता, हो. त्याच्यामध्ये एक कंटेंट आहे ना, आम्ही कंटेंट पकडून चालतो. बरोबर आहे. काहीतरी एक रील बनवायची आणि ती व्हायरल करायची, त्याला व्हॅल्यू नाही. बरोबर आहे. एखादा खेळाडू तो खरोखरच तो त्या एखाद्या भट्टीमधनं असा बोलतो ना आपण, की बस. निर्माण झालाय का, तयार झालाय काय बरोबर. एका बरोबर आहे. तालमीतून. आणि तो बरोबर. तो निर्माण झालाय, तर त्याला आपण फोकस करतो. का करतो, की तू मागे नको येऊ, तू पुढे जा. बरोबर आहे. आज तुम्हाला जेवढा होईल तेवढा आम्ही करतोय. आज प्रत्येक खेळाडू आहे ना, एवढा चांगला खेळ आहे प्रत्येकाचा, पण काही गोष्टी येतात ना, तुला सांगणं पण आपल्याला ते चुकीचं वाटेल, की थोड्याशा चेंजेस आपल्या महाराष्ट्रात झाल्या पाहिजे. हे माझं बरोबर आहे. प्रांजल मत आहे, की चलो. थोडाफार खेळ खेळ हा खेळाकडे बघूनच तुम्ही काही गोष्टी करा. बरोबर आहे. खरी गोष्ट आहे. दादा, जसं तू सांगितलंस, तुझ्या ह्या गोष्टी नक्कीच आपण जेव्हा ही लाईव्ह शेअर होईल, ती युट्यूबवर जाईल, इंस्टाग्रामवर हम्म. देखील जाईल, प्रत्येक खेळाडूपर्यंत जाईल. तेव्हा ही इंटरव्ह्यू त्यांनी बारकाईने बघितले पाहिजे. आणि जसं तू सांगितलंस काही गोष्टींचा, त्या गोष्टींचा त्यांनी खरंच विचार केला पाहिजे. कारण महाराष्ट्राचं नाव हे कबड्डीशी खूप आधीपासून जोडलेलं आहे, बऱ्याच वर्षांपासून जोडलेलं आहे. तर त्या बरोबर आहे. नावाला कुठेही कलंक लागता कामा नये. तर नाही. तू तू जो मुद्दा बोललायस, त्या मुद्द्याबद्दल नक्कीच त्यांनी विचार केला पाहिजे. तर वळूया इंटरव्ह्यू कडे पुन्हा एकदा. तर
तू एक एवढ्या सर्व स्पर्धा कव्हर केल्यास त्यातला एक असा काही मजेदार किस्सा तुझ्याबरोबर घडला असेल तर तो सांगतो आम्हाला. मजेदार म्हणजे कुठल्या आहे मजेदार? कारण की म्हणजे मी कबड्डी क्षेत्रामध्ये आहे ना, एक मी स्वतः एक मजेत राहणारा प्राणी आहे आणि इतरांना पण मजेत ठेवणार आहे. आज तुमच्या इकडे दसपट्टीला मी जेव्हा आलो होतो, हा, तुमची रामवर्धनीची टुर्नामेंट होती. हो, काहीतरी कितवं तरी वर्ष होतं. 50 वर्ष 50 होतं. वर्ष बरोबर. तेव्हा मला अक्षरशः म्हणजे दसपट्टीकरांनी अ, मला बोलून घेतलं होतं बरोबर. की गाडीगावकर डी फोकस आपल्याला इथे हवाय बरोबर. फोटोसाठी तरी. हा. आणि मी प्रत्येक टुर्नामेंटला माझ्या बरोबर म्हणजे असं हे मी काय हेच नाही ठेवत की एखादा इन्सिडेंट काहीतरी होईल किंवा आणि एखाद्या वेळी कुठेतरी लेट जायचंय किंवा हा काय प्रकार नाही ठेवत. त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये असं असा किस्सा नाही बोलू शकत मी. पण कधी कधी काय होते की आपण वेळेच्या अगोदर जातो आणि कधी हम्म. कधी पावसाळ्यात असेल तर पावसाचा त्रास होतो. कधी आपण गाडीने जातो कुठे. हा. आता तुम्हाला सांगण्यात आहे, मला दरवेळेला मी पुणा बालेवाडी हे आता माझं माहेरघर झालं. खरी कारण की कुठल्या बिल्डिंगमध्ये किती रूम आहेत, कुठली रूम कुठे आहे, हे सगळं आता मला तोंडपाठ झालेलं आहे. गोष्ट. आणि किरणदादा चांदोरे हे ह्यांची मी जेव्हा पहिल्यांदा लीक करायला गेलो, अगदी मला भावासारखे ट्रीटमेंट दिली त्याला. ते आहेत, त्यांचे बंधू आहेत, समीर दादा आहेत, वडील आहेत. हा, या सगळ्यांनी आम्हाला, त्यांची आई आहे म्हणजे आम्हाला मुलासारखीच हे करते. एक तर मी, ॲलन आणि ऋषी, आम्ही हम्म. तिघं एकाच रूम मध्ये राहायचो. परत माझी मुलं पण. आणि तुम्हाला सांगण्याचं एवढं मला हे वाटते ना की जे पुणे लीग ही अशी लीग आहे ना, ही आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये लीग झाली पाहिजे. कारण खरी आज गोष्ट आहे. पुण्याचे खेळाडू तेवढे वर खेळणार. कारण की लीगमुळे काय होते की आपल्या पुण्यामध्ये किती खेळाडू कसे आहेत, किती बरोबर. कॅपेबल आहेत, किती कोण स्ट्रॉंग लेवल आहे, बरोबर आहे. तो येतो. अभ्यास करायला मिळतो. आणि लीग आता ऍक्च्युली एक रत्नागिरी लीग झाली पाहिजे, मुंबई लीग झाली पाहिजे, उपनगर लीग झाली बरोबर. पाहिजे. ह्या झाल्या बरोबर. पाहिजे. ह्यांनी काय होते की मुलांना आता बाबुराव चांदोरे सर आहेत, ह्यांनी फार मोठं काम करतात कबड्डीसाठी. हो. व्यक्तिशः मी तुम्हाला सांगतो की त्यांच्यासारखं कबड्डी प्रेमी कोणी नाहीये. खरंच. कारण की त्यांच्याकडे वेळ ही वेळेचं बंधन फार आहे. खरी आणि गोष्ट. कुठलाही कार्यक्रम ते घेतात तर तो कार्यक्रम सक्सेसफुली झाला पाहिजे एवढंच त्यांचं त्याच्यामध्ये हे असते. तर दादा जसं तू सांगितलंस आता त्यांचं नाव आवर्जून घेतलं पाहिजे कारण हल्ली पाहायला गेलं तर कबड्डी क्षेत्रामध्ये खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय त्यांनी. आणि चांगल्या प्रकारे तो प्रत्येक दरवर्षी ते आपले कबड्डी महर्षी साळवी बुवा त्यांची जी बुवा जयंती साळवी. असते त्यांच्या जयंतीनिमित्त नेहमी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, राज्यस्तरीय स्पर्धा. आणि पुणे लीग देखील पाहायला मिळते. आता जस्ट एक हप्त्यापूर्वी ते पुणे लीग झाली. हो. आणि तू काय जसं अजितदादांचा वाढदिवस असतो. हा. आता त्याच्या निमित्ताने ते घेतात आणि बुवा साळवी जे आहेत आपले, तर हो. त्यांच्या आणि कबड्डी दिन म्हणून आहे त्याच्या ह्यानी घेतात. पण त्याला आता तर निनाद आपण विचार करू की जर एक साधी टुर्नामेंट नाकी दव मिळतो की नाही, हो. येतो हो. की नाही. खरी गोष्ट आहे. खरी हा, गोष्ट आहे. मग 450-500 खेळाडू, हम्म. त्यांचं राहणं, त्यांचं जेवण, त्यांचं नाश्ता, प्लस त्यांना गणवेश. बरोबर आहे. परत तिकडे जे खेळाडू महाराष्ट्रात निवड झाले त्यांचे सत्कार. हा, आणि ते पण साधी सोधी वस्तू देत नाहीत. ते पण त्यांना खरं. असं की त्या प्लेअरला उपयोगी फ्युचरमध्ये अशी वस्तू देतात ती त्याची आपण किंमत लावू शकत नाही. खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट. आणि दादा अशा व्यक्ती हम्म. महाराष्ट्रात जर अजून निर्माण झाल्या तर खरोखर महाराष्ट्राला चांगले दिवस येतील. नक्कीच दादा जसं तू सांगितलंस की आपण साधी जिल्हास्तरीय देखील घेतली तरी पण आपला नाकी नऊ येते कारण एवढी हो. मोठी
स्पर्धा घेणं, त्यात स्टेट लेवल आणि परत पुन्हा एकदा जिल्हास्तरीय लीग, हे एवढं लीग. सोपं नाहीये. खरंच त्यांचं देखील आभार मानावे तेवढे, धन्यवाद द्यावे तेवढंच कमी आहे. आणि असे व्यक्ती निर्माण झाले पाहिजेत. जसं तू मुद्दा मांडलास की जिल्हा असतो, पुणे जिल्हा असेल, मुंबई उपनगर असेल, मुंबई शहर असेल, ठाणे जिल्हा असेल, तर प्रत्येक जिल्ह्यावाईज देखील अशा लीग झाल्या पाहिजे, जेणेकरून नवीन नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. तर त्यानंतर मग अजून तुझी तुझी टीम जी तयार केलीस, त्यानंतर तू पहिलं तर एकटं सुरुवात केलीस. हो. तर तुझी जी टीम होती, तू जसं नाव घेतलं स्टार्टिंगला, विराजचं देखील नाव घेतलंस. हो. आणि तर ती टीम कशा प्रकारे तयार केलीस, विराज तुझ्या बरोबर कसा जॉईन झाला, त्याबद्दल थोडं. विराज जॉईंट झाला म्हणजे काय आहे, श्रमिकला एक टुर्नामेंट होती हम्म, आणि विराजचे वडील माझ्याकडे आलेले, की म्हणजे ते ओळख काढूनच आलेले कोणाकडं तरी. तर मला बोलले की दादा असं असं आहे, माझा मुलगा आहे, तो पण फोटोग्राफी करतो, त्याने आताच कॅमेरा घेतलाय. बोललो ठीक आहे, त्याला माझ्याकडे पाठवा. विराज ऑफिसला यायला लागला माझ्या. मग मी विराजला बोललो की कसा फोटो काढतो मला दाखवतो, कारण की कसं आहे की आपण आता निनाद आहे, निनाद ब्रँड आहे. आता निनादनी जर मयूरला पाठवलं तर लोक निनाद म्हणून त्याच्याकडे बघणार. बरोबर आहे. आणि खरी गोष्ट आहे. त्यावेळेला काय होतं की बऱ्याचशा टुर्नामेंट डबल डबल यायचे आम्हाला, हम्म, की आज बालुतर्ष पण घेते, एचजीएस पण टुर्नामेंट घेते आणि तारीख हम्म, सेम असायची. हम्म, मग त्यावेळेला लय गडबड व्हायची. मग त्यावेळेला माझ्याकडे एवढी मोठी टीम नव्हती. विराज होता, मी होतो, माझ्याकडे अजून एक माझा मुलगा आहे, ओमकार बेर्डे म्हणून. हम्म, हे सगळे त्यावेळेला आम्ही एकत्र 7-8 जणांची टीम होती. नंतर कसं झालं, हळूहळू टीम वाढत गेली. हम्म, 710 झाले, 1020 झाले. आणि जसं जसं पोरांना शिकत गेले. आणि विराजचं सांगायचं बोललं ना, तर विराज आहे ना, विराज हा कबड्डी वेडा आहे. म्हणजे त्याला हे मी नाव देऊ शकतो. खरी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ती बोलतात ना, की भले माझ्याकडे कबड्डी मी कमी खेळलोय, पण कबड्डीचं नॉलेज जे आहे ना, ते विराजमध्ये ठासून भरले. खरी आणि गोष्ट. तो कुठला प्लेयर, त्याचं नाव काय, ती कुठली प्लेयर आहे, ते मुलगी असो, मुलगा असो, व्यावसायिक खेळाडू असो, त्याला सरसकट सगळ्या गोष्टी माहीत असायच्या. खरी गोष्ट. आणि तो आतापर्यंत पण निनाद, मी तुला सांगतो ना, मला बऱ्याचशा गोष्टीला ना तो मला सहकार्य करतो. आज तो बहिणीकडे युकेला गेलाय हा. फिरायला फॅमिली सकट. हा. पण आज रोज त्याचा मला मेसेज असतो दादा, आणि तो एक रील वगैरे बनवत असतो. आज त्याच्या मम्मीचा वाढदिवस आहे. मी तिला मग पोस्ट केली होती त्याच्या मम्मीची. तर त्याने ओके. आताच मला ते थँक्यू म्हणून टाकलं. पण एक विराज हा फक्त कबड्डीच नाही, मग मुंबई गणपतीचा जो हे आहे त्याच्यावरती पण विराज दांबळे आहे. हो. आणि तो आतापर्यंत असं काय काम नाही करत आहे, पण ते काम आहे ना, तो देव त्याच्याकडनं करून घेतोय काही खरी गोष्टी. गोष्ट. खरी गोष्ट. कारण की तो असं पैशाकडे बघत नाहीये की मला इथून एवढे पैसे मिळतील, की फक्त वेळ द्यायचा आहे मला, आणि त्या वेळेतून तो आज त्यांनी बरेचसे लोक एकत्र केलेत. आज खरी. तो पायी चालत जातो शिर्डीला. हम्म. मुंबई गणेश उत्सव त्या समितीवरती आहे काहीतरी. बरोबर, बरोबर. परत कबड्डी, आज जरी श्रमिकमध्ये कुठलेही सामने असून दे, मग ते राजेश पाडावे घेऊन दे, नाहीतर कुठलंही मंडळ घेऊन दे, विराट तिथे आवर्जून तिथे तुम्हाला भेटणार. हो, त्याला नक्कीच. बोलवायला लागत नाही. खरी गोष्ट आहे. दादा, जसं तू उल्लेख केलास विराजचा, कारण कबड्डीसाठी त्यांनी देखील बरेच त्याचे देखील यामध्ये हातभार आहे. मुंबई शहरमध्ये पाहायला गेलं किंवा हम्म. बाकी ठिकाणी पण तो आवर्जून पोहोचत हो. असतो. आणि तुझ्याबरोबर पण आम्ही बऱ्याचदा त्याला पाहिलंय देखील. त्यानंतर बाकीची जी टीम आहे तुझी, ती कशा प्रकारे एकत्रित केलीस तू, आणि डी फोकस हे नाव कसं वाढत गेलं व त्याची प्रगती कशा प्रकारे झाली? निनाद, मी तुला एकच सांगेन की मी काय वाढवलं काहीच नाही. आज माझ्या म्हणजे मी हे फक्त निस्वार्थी सेवा बोलतात ना, हा. ती करत आलो होतो. बरोबर आहे. जसं मी ह्या ह्याच्यामध्ये पुढे 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 चालत राहिलो, माझ्या मागून किती तांडा आला हा मलाच माहित नाही. आणि किती पोरं शिकली,
हा. कोणी स्वतःच चालू केलं, मी बोललो व्हेरी गुड. आपण मी जेव्हा लाईव्ह करायचो तेव्हा निनाद कुठलाच चॅनल नव्हतं लाईव्हला. खरी गोष्ट आहे. हा. तर त्यामुळे काय व्हायचं की माझा कंटेंट तू घ्यायचा, त्याला क्रॉप करून तू तुझा लोगो हम्म. टाकून, तरी सुद्धा अशा कुठल्याच प्लेअरला किंवा कुठल्याच युट्यूबरला मी अजूनपर्यंत माझ्याकडनं रिपोर्ट टाकलेला नाहीये खरी गोष्ट आहे. की बाबा हा कंटेंट माझा आहे. आणि एवढ्या जेव्हा मी टुर्नामेंट करत होतो आणि तू जर ती लाईव्ह केली आहे, तर तेव्हा तुझं वय असेल 14-15. बरं. बरोबर ना? कारण की आता ही पोरं जी यंग जनरेशन आहेत, हो. पण 28च्या वर तर एकही पोरगा माझ्याकडे नाहीये. बरोबर की नाही? की हा. हे जर मी 14 वर्षापूर्वीची टुर्नामेंट आहे, तर तुम्ही जर ती तुमच्या चॅनलवर दाखवताय, म्हणजे हम्म. तेव्हा ती टुर्नामेंट तुम्ही केली आहे का? नाही केली आहे. नाही, बरोबर आहे. पण मी कधी हे नाही, कारण काय बाबा चल तुझ्यामुळे आहे ना, लोक बघतायत ना, ठीक आहे. त्या प्लेअरला समाधान होते आहे की त्या प्लेअरकडे मला एक प्लॅटफॉर्म माझा अजून वाढला. खरी गोष्ट आहे. आणि मी काय बघ, आपल्याकडे असं निनाद, मी आतापर्यंत तू माझ्या फोटोवरती, म्हणजे तू असं मला बघत असशील फेसबुकला, की कमीत कमी किती फोटो असतात. भरपूर. भरपूर असतात. तुझे बरोबर नसतात ना? स्वतःचे, पण हा. खेळाडूंचे आणि खेळाचे भरपूर फोटो पाहतो आम्ही. बरोबर, मी ना माझा तुला फोटो मिळणं क्वचित आहे. नाही, मला कारण बॅनर साठी फोटो फार शोधावा लागला. हा मग, कारण की तेव्हा जाऊन मी फोटो भेटला. माझं एकच आहे, मला ज्यांनी ही कला दिली आहे, मला समोरच्या चेहऱ्यावर हसरेपणा पाहिजे. खरी गोष्ट आहे. कारण की काही आपल्या जीवनामध्ये काही आपण घेऊन जात नाही, ज्या घेऊन जातो त्या आठवणी घेऊन जातो. खरी आणि गोष्ट आहे. बरेचसे लोकांनी मला समोरून मेसेज केलेत की दादा तुम्ही फार छान काम करताय, हे करताय, ते करताय. आता मी माझ्या तोंडाने माझं सांगणं चुकीचं वाटते मला. खरी गोष्ट आहे. पण आपल्याला एवढं बरं वाटतं ना निनाद, की कुठेतरी निवांत रात्रीची झोप पण लागते. अगदी खरं आहे. हा. आणि माणूस शेवटी, मी 4 सामने असतील तर आपल्याला नाही ना म्हणता 6 तास ग्राउंडवरती उभं राहावं लागते. हो. आणि 6 तासामध्ये आपण इकडनं तिकडे तिकडनं इकडे करून करून अक्षरशः पाय दुखतात. खरी पण गोष्ट आहे. त्या जेव्हा मी ते पोस्ट करतो आणि पोस्ट केल्यानंतर मला जे हे येतात, रिप्लाय येतात, त्याच्यात तो थकवा माझा सगळा निघून जातो. निघून जातो. खरी गोष्ट आहे. मला हे आवडते. खरी गोष्ट आहे. दादा, जसं तू म्हटलास की तू नेहमीच निस्वार्थपणे हे काम करत आलास, आणि जेव्हा आपण निस्वार्थपणे एखादं काम करतो, त्यामधलं जे सॅटिस्फॅक्शन असतं किंवा जे समाधान असतं, ते जे हम्म. आपल्याला मिळतं ना, तो आनंद वेगळाच असतो. जेव्हा जसं तू सुरुवातीला आम्हाला देखील प्रतिसाद दिलास, आमच्याबद्दल देखील तू म्हणालास, तर ते तू जे बोललास ना, ते ऐकून एक मनाला जे समाधान भेटलं ना, ती वेगळीच गोष्ट असते. आणि जसं तू नेहमीच फोटो फोटो टाकत असतो, फेसबुकवर असतील, बाकीच्या ठिकाणी पण असतील, तर फोटो बघितल्या बघितल्या प्लेअरच्या असं चेहऱ्यावर एक स्माईल येतं की काय फोटो काढला दादाने. आणि मग तो खेळाडू तो फोटो घेणार, आपल्या स्टेटसला लावणार, आपल्या हो. इंस्टाग्रामवर टाकणार, किंवा बाकी बाकी प्लॅटफॉर्मवर टाकणार. तिथून त्याला कमेंट्स भेटणार की काय सुंदर फोटोग्राफी आहे, किंवा काय सुंदर फोटो काढलायस तू. तर तू अजून एक उल्लेख केलास की दादा, जसं लाईव्ह तू स्टार्ट केली होतीस, त्यानंतर व्हिडिओज वगैरे बरेच आता नवीन कंटेंट क्रिएटर बघायला गेलं, व्हिडिओ क्रिएटर तर कचऱ्यासारखे झालेत पाहायला भरपूर गेलं तर. भरपूर. पण मी त्यांना एकच सांगू इच्छितो, ह्या कबड्डी खेळ असेल किंवा काही असेल, तुम्ही कोणाचाही व्हिडिओ जर घेत असाल, तर ते क्रेडिट द्यायला विसरू नका की बाबा मी बरोबर. याच्या व्हिडिओ मधून हा व्हिडिओ घेतलेला आहे, किंवा ह्याच्या पेजवरनं हा व्हिडिओ घेतला आहे, किंवा ह्याच्या पेजवरनं हा मी फोटो उचलला आहे. तर ते एक क्रेडिट द्यायला आपलं काही जात नाही. खाली काय फक्त जात नाही. कॅप्शन मध्ये लिहावं लागतं की क्रेडिट हम्म. दिनेश दादा किंवा डी फोकस, विराज जांभळे असेल, त्यानंतर आपला सिद्धू पण आहे कबड्डी खेळत. हम्म. तर बरोबर. कोणाचीही घ्या तुम्ही, पण एक क्रेडिट द्या त्याला. आता आता हे बघ, काय माहितीये का, आपण सगळे चांगले आहोत म्हणून कोणी कॉपीराईट असेल किंवा रिपोर्ट मारत हम्म. नाही. पण कसं आहे, जसं जसं ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढत जाईल, लोक हम्म. वाढत जातील, तर पुढे जाऊन याचा त्रास तुम्हाला व्हायला नको. जे नवीन कंटेंट क्रिएटर आहे त्यांच्यासाठी का, तर नाही नाही, तुम्हाला निनाद, तू जे हे बोललात ना, अगदी हा. आतापर्यंत आहे ना, मी तुला म्हणतो गेल्या हा. वर्षापर्यंत आहे ना, मला माझे फोटो बरेच, म्हणजे आज तू बघत असशील, तो वुमन कबड्डी पेज तो कोण चालवतो, हा. बरोबर आहे. आणि कुठला तो कबड्डी लवर वगैरे अजून काहीतरी आहेत, म्हणजे हा. जे फोटो उचलतात टाकतात, बरोबर.
बरोबर. आणि त्याच्यावरती त्यांची टॅगलाईन बिगलाईन वगैरे सगळं टाकतात. पण एक जो तुम्हाला जे हे प्लॅटफॉर्म त्या प्लॅटफॉर्म मधनं जे मिळते, तर तुम्ही त्याला त्याचं नाव किंवा त्याच्या कंपनीचं नाव लिहायला तुम्हाला का जड वाटते? नाही, खरी गोष्ट आहे. हा, तुम्हाला आयतं तर मिळते. हो. आता उद्या मी फोटो नाही टाकले, बरोबर आहे, तर काय मिळणार तुम्हाला? नाही भेटणार फोटो. म्हणजे असं मी कधी कधी असं म्हणजे माझी आता मुलं आहेत ना, ती सॉलिड एक्सपर्ट आहेत आणि ते आता मला ना बडबडायला लागलंय की तुम्ही काय बोलत नाही कोणाला, प्रत्येक जण आपले फोटो वापरतो, नाही तर मी त्यांना हे टाकीन, रिपोर्ट टाकीन. आता हे रिपोर्ट हा प्रकार मलाच माहित नाही, पहिली गोष्ट तर, कारण की मी तेवढा शिकलेलो नाही जास्त. त्यामुळे मी ह्या पोरांना सांगतो, बाई बघा, प्रेमाने घ्या, त्याला एकदा पहिली रिक्वेस्ट करा, रिक्वेस्ट करून जर तो नाही ऐकला, तर मग नंतर बरोबर तुम्ही आहे. कारवाई करा. बरोबर आहे. खरी गोष्ट आहे. हा, उगाच कसं असते की तो पण कबड्डीसाठी करतोय, तू पण कबड्डीसाठी करतोय, बरोबर ना? आणि हं. असं का त्याला एवढं मोठं मानधन नाही मिळत असणार, की लाख रुपये बरोबर. नाही मिळत असणार, पण तो पण त्यातला वेळ काढतोय आणि त्या हो. कबड्डीच्या मुलींना मोटिव्ह करतोय, चांगली गोष्ट करतोय. फक्त त्यांना एकदा तुम्ही रिमाइंड करा की बाबा दादा असं आहे, तू तू असं नको करू, असं कर. त्यांनी काय बरोबर आहे. होणार की तुझं माझं टायप राहणार. बरोबर आहे. उद्या कुठले फोटो तू घेतला तरी मला खाली नाव दिसला डी फोकस, बस झालं मला. बस झालं. खरी गोष्ट आहे. जसं तू दादा म्हटलंस, की तुझ्या टीमने तर त्यांना सांगितलं असेल, पण ते सोडून बाकीचे पण जे कंटेंट क्रिएटर आहेत त्यांना पण ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी सांगतो. फक्त दिनेश दादाबद्दलच नाही बोलत आहे मी, बाकीचे पण कंटेंट क्रिएटर बरोबर आहेत, खूप बरोबर. मोठे मोठे कंटेंट क्रिएटर आहेत. त्यामध्ये कबड्डी 360 असेल, निखिल हम्म. पाटील जो चालवतो, त्यानंतर कबड्डी क्लब असेल, सिद्धूचं असेल, त्यानंतर असे बरेच खूप सारे पेजेस आहेत, त्यांचे फॉलोअर्स खूप आहेत, जे व्हिडिओ स्वतःचे व्हिडिओ बनवून टाकतात. तर तुम्हाला जर त्यांची व्हिडिओ किंवा फोटोज घ्यायचे असतील, तर एक तुमच्या कॅप्शनमध्ये फक्त एक क्रेडिट द्या त्यांना, की बाबा ही व्हिडिओ या माणसाची आहे म्हणून. त्याने काय तुमचं कमी होणार नाहीये. पण उद्या तुम्हाला जाऊन पुढे तो त्रास नको त्या गोष्टीचा. सगळे आपण कबड्डीसाठीच काम करतोय. हो. आणि असं कोण क्रेडिट दिल्यानंतर कोण तुम्हाला म्हणणार नाही की तू का माझी व्हिडिओ घेतलीस वगैरे. आणि हम्म. आजपर्यंत आम्ही तरी असं ऐकलं नाही. आम्ही पण तुमचे फोटोज यूज केले, पण आम्ही क्रेडिट दिलं, व्हिडिओज यूज बरोबर. केला. सिद्धू असेल कबड्डी क्लबचा, तो देखील बोलतो, बिंदास तुम्ही यूज करू शकता व्हिडिओज माझ्या. तू पण आम्हाला नेहमी म्हणत असतोस आमचे फोटो तुम्ही टाकू शकता, व्हिडिओ यूज करू शकता. पण एक कसं असतं, ज्यांनी जी व्हिडिओ बनवले त्याच्या मागची जी मेहनत आहे त्याला ते श्रेय भरपूर भेटलं मेहनत पाहिजे. लागते निनाद. आपण कोणाचं श्रेय चोरू शकत नाही. नाही. तर ते श्रेय आता चोरू उद्या शकत नाही. जरी, आता निनाद तुला सांगायचं म्हणजे कबड्डी 360 हे तुला माहितीये पूर्ण महाराष्ट्रामध्ये डी फोकस आणि कबड्डी 360, हे कबड्डी 360 ह्या पेज जो चालवतो तो सोहम म्हणून आहे, हम्म. आणि आकाश कडव, हा. ही दोन माणसं ना पूर्वी, म्हणजे ज्या वेळेला त्यांनी चालू केलं, तो पण महाडचाच आहे. हा. हा. तर बरोबर. त्यांनी मला ना एकदा फोन केलेला की दिनेश दादा मी असं असं हे करतोय. मी कर बाबा, कारण कसं आहे की नाही तुमचे जर फोटो, आता तर तो मला डायरेक्ट मेसेज करतो की दादा मला फायनलचे फोटो पाठवा, सेमीचे हा. फोटो पाठवा, हिचा पाठवा, तिचा पाठवा. मी आपला एक काही क्षणाचा विचार न करता मी माझ्या मुलांना सांगतो, कडवला हे पाठव, सोमला हे पाठव. हम्म. आणि ही आता कबड्डी 360 ही आता पहिली महाराष्ट्रापुरतं होती, आता प्रोच्या हे माध्यमातून एवढं मोठं त्यांचं नाव झालेलं आहे. हो. आणि त्यांनी मलाही रिक्वेस्ट केली होती की दादा तू प्रो साठी काम करशील का कुठल्या टीमसाठी. तर मी बोललो नाही, कारण की माझा गोतावळा मोठा आहे. कारण मी जर एका 2-3 महिन्यासाठी जर बाहेर ते- ब्लॉक झालो, तर मग माझं इकडे सगळं म्हणजे थोडं बऱ्याच समय माझ्याकडे छोटी मोठी सगळी कामं आहेत. म्हणजे आमच्याकडे बरोबर. जवळपासचे आमदार, खासदार, नगरसेवक सगळ्यांची कामं आपल्याकडे देवाच्या कृपेने बरोबर. आहेत. बरोबर. त्यामुळे मी सगळं हे सोडून नाही जाऊ शकत. आणि त्यांचं 360चं सांगायचं झालं तर आत्ताच्या तारखेला मी हरियाणाला होतो, हरिद्वारला. हम्म. गुड्डू पण आलेला तिथे, हम्म. हरियाणा स्टीलरकडनं आलेला तो प्लेअरसाठी. हम्म. आणि गुड्डू येऊन मला भेटला, आणि सोमनी कोणतरी तिकडचा मुलगा आहे 360 वाला, तर हम्म. त्याला हे केलेलं की रील वगैरे बनव आणि मला कबड्डीची बोललो चांगलं काम करतोय, बरोबर ना? बरोबर. आता पंचायत काय होते निनाद, की हम्म. आपण जेव्हा बाहेर जातो
तेव्हा सगळ्यात मोठा विषय येतो राहण्याचा. बरोबर आहे. कारण की कबड्डी 360ला ते लोक काय, एक नॅशनल टुर्नामेंट घेणारा कबड्डी 360ला मुलगा आहे म्हणून त्याला राहायला देणार नाहीत किंवा कुपन नाही देणार जेवणाच्या. म्हणजे अशा काय गोष्टी. आणि जर कोण ओळखीचं असेल तर ते वेल अँड गुड आपल्या मुलांसाठी होते का, की बरोबर. त्यांना ते इझी जाते, की राहायला रूम मिळतो. आता जरी तिथे धर्मशाळा ज्या आहेत ते जरी आपण 800-900 रुपये पर डे, म्हणजे बरोबर. 6 दिवसाचं आपलं 5,000 रुपयाचं ते नुकसानच आहे. आणि बरोबर आहे. त्याच्यातून तुझ्या या कंटेंट मधनं एवढं काय पैसे मिळत नसतील, मला तर अजून नाही. त्याचा हे नाही. पण मी तर बोलतो मिळत नाही. त्याच्यानंतर तुझं खाणं आहे, हा. सगळं आहे गोष्टी, चहा नाश्त्यापासून सगळं म्हणजे 10-12 हजार रुपये ही पोरं आपल्या खिशातून टाकून जातात. आता रुके बरोबर. आहे, त्याच्यानंतर पांडे आहे, हे लोक पण बऱ्याच ठिकाणी मला भेटतात. मी आपलं बाबा चल, तुला काय कुपन मिळाली जेवणाची? नाही ना, थांब मी तुला कुपन देतो. कारण की जेवढं होईल तेवढं आपण करतो. कारण की बरोबर आहे. तिथे कसं झालंय की आता मी जाऊन 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 हरियाणावाले ओळखायला लागलेत, बिहारवाले ओळखायला लागलेत, हरिद्वारवाले ओळखायला लागले, राजस्थानवाले दिनेश भाई. आता ते आपल्याला फोन करतात की दिनेश भाई आप आ जाओ, आपका सब मैं करता हूं. बरोबर आहे. फक्त आता तिथे एकटा दिनेश गाडीवकर नाही, आता तिथे तर मला महाराष्ट्राची माणसं भेटतायत. तर त्यांना मी बरोबर आहे. कधी पुढे हे करतो की बाबा तुम्हाला काय नाही ते मला सांगा. इव्हन जर बरोबर. मला गणवेश दिला ना तर मी त्यांच्यासाठीही गणवेश घेतो. चली गोष्ट आहे. तर दादा, जसं तू म्हटलास, खरंच तुझ्यासारख्या माणसांची गरज कबड्डी क्षेत्राला आणि जे फोटोग्राफी क्षेत्राला देखील आहे. कारण फक्त एकटाच स्वतः पुढे जाऊन जमत नाही. आपल्या बरोबर जे काही लोक असतात त्यांना देखील पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्याला वाटतं पण तेवढं सोपं पण नसतं ती गोष्ट. आणि ही भावना प्रत्येकाच्या मनात नसते. हल्ली पाहायला गेलं तर हो. हल्ली पहिले लोक खूप चांगले होते, आता लोक बदललेत, लोकांच्या नाही, स्वभावामध्ये बदल झाला. लोक बदलली नाहीयेत. लोक काय झालंय की एक कसं असते, एक 10 वर्षाचा गॅप असतो ना निनात. मेंटॅलिटी पॉवर ही 10 वर्षाचाच हे असेल. मी आता माझ्या बरोबर. हिशोबाने मी तुला सांगतो की जर माझ्यापेक्षा जर लहान मूल माझ्या 10 वर्षानंतर जन्मलं आहे हा. तर त्याची मेंटली माझ्या एवढी नसणार. बरोबर आहे. आणि त्याच्या खाली जसं जसं बोलतो ना आपण, आणि जसं आपल्याला कल्चर जे चालते त्या हिशोबाने ते जे बघतात तेच हे करतात. खरी गोष्ट आहे. पण असं सगळ्यांचा स्वभाव असा नसतो निस्वार्थ हा. किंवा सगळ्यांना घेऊन चालणारा. असे एक फार कमी लोक आपल्याला मिळतात. तर दादा, सर्वात म्हणजे तुझ्या लक्षात राहणारी टुर्नामेंट तुझ्या करिअरमध्ये, जी तुला कायम लक्षात राहील अशी टुर्नामेंट कोणती होती? मला लक्षात राहणारी टुर्नामेंट म्हणजे पुणा लीगच. कारण की ती अशी टुर्नामेंट आहे ना, ती कधीच आपण विसरू शकत नाही. आत्ताची पण जी पुणा लीग आपण बघितली, त्याच्यामध्ये बुवा साळवींचा जो स्टेट लेवलची टुर्नामेंट होती, हम्म. त्याच्यामध्ये जो महिलांचा सामना बघितला असतील तो, हा. बरोबर ना. हा. म्हणजे 5-5 रेड होऊन पण मॅच हे झाली. टॉस उडवला, टॉस हम्म. जिंकला. आता एक कबड्डीचा तू खेळाडू आहे, कबड्डीचा मी खेळाडू आहे. जो टॉस जिंकतो तो काय बोलतो, नाही आम्ही जिंकलो. बरोबर. पण तो ह्या टुर्नामेंटमध्ये ते कायापलट बघितलंस ना तू. हा. हा. बरोबर. हा. बघितलं. रेखा सावंत असून दे किंवा त्याच्या सहकारी असून दे, यांनी हा. सुंदर असा खेळ केला. आणि अगदी जो गोल्डन पॉइंट असतो बोलतात, हा. तो पण त्यांना तो घ्यायला नाही दिला तिने. हा. त्याच्यामुळे काय झालं की आपण टॉस विन झालो म्हणजे मॅच विन झालो, हा समज चुकीचा आहे. बरोबर आहे. कारण की आपण काय बोलतो, आपला हा रेडर आहे, जाऊन हमखास पॉईंट मारणार. पण नाही. कधी कधी तो पण तिथे अनसक्सेस होऊ शकतो. अपयश बरोबर आहे. त्याच्या पण दारी आहे. तर त्यामुळे पुन्हा लीग आहे ना, निनाद एकदा 1 वर्ष तरी तू आणि तुझा सहकारी, हा. तुम्ही 1 वर्ष पुन्हा लीगला या. आणि नक्कीच. पुन्हा लीग हे फार म्हणजे सुंदर कबड्डीची आखणी हम्म. ज्याला बोलू शकतो. 2 वाजता तर 2 वाजता मॅच चालू होणार, 2:05ला नाही, 2 वाजता तुझी पंचांची विसल वाजली पाहिजे. हा त्याच्यातला थोडासा म्हणजे बोलतात ना एक शिस्त, काटेकोरपणा. शिस्त. शिस्त.
डिसिप्लिन. ही शिस्त जोपर्यंत आता निनाद त्याच्या कम्पेअर मध्ये आता आपण बघतो, तुमच्याकडे पण तुम्ही टुर्नामेंट रात्री 11-11, 12-12 वाजता संपत नाहीत, बरोबर ना? हो. आता मुंबईत पण तोच प्रकार झाला. हा प्रकार फक्त पहिला रायगडमध्ये होता. हा. बरोबर रायगडमध्ये आहे. कसं खेळायचे की शनिवारचा अर्धा दिवस आणि हो. रविवारचा पूर्ण दिवस. पूर्ण मग दिवस. ते त्यावेळेला ते त्याच्याकडे संघ खेळायचे 130-140 संघ. ते दीड दिवसात थोडी, आपण 32 संघ 5 दिवसात नाही संपवत पाच. टुर्नामेंट. हा. करूयात. आणि त्यावेळेला त्यांचा कसा 10-10-5-10चा नियम हा आता आला. हा. तेव्हा तिकडे 15-15-5-15च होता. जेव्हा मोठे करूया. मोठे आरसीएफचे खेळाडू खेळायचे, म्हणजे सुधीर करूया. पाटील असून दे, मोकल असून दे, किंवा बरेचसे राष्ट्रीय खेळाडू आहेत की त्यावेळेला रायगडचा संघ पण असा, म्हणजे दमदार होता. 2 का 3 वेळा हॅट्रिक मारलेली आहे हो. ओपनच्या याच्यामध्ये. आणि हो. चांगले खेळाडू खेळायचे तेव्हा. आता इथे काय झालं, शिस्त ही बाबुराव दानवे सर आणतायत, पण ते कुठेतरी सगळ्या महाराष्ट्रात ती शिस्त लागली पाहिजे. बरोबर आहे. फक्त पुण्यामध्ये नको. बरोबर आहे. ती खरी मुंबई गोष्ट आहे. उपनगरामध्ये पण झाली पाहिजे, की शहरमध्ये पण झाली पाहिजे. सगळ्या जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात झाली ना, तर हम्म. खेळाडू पण वेळेत जाऊन आपलं जेवण जेवू शकतो. कारण की बरोबर आहे. काय होते, रात्री 12-1ला आता लास्ट टाइमचीच मी तुला निनाद सांगतो ना, उपनगरची चाचणी होती आणि तो पोरगा दगावला होता, बघितलं ना हो. हो. रात्री. म्हणजे ते कसं एकदम चुकीचं वाटतं ना या गोष्टी, की जर बरोबर आहे. तीच वेळेत मॅच संपली असती तर तो वेळेत घरी पोहोचला असता ना. बरोबर आहे. जसं मुंबई साईडला आमच्याकडे कसं असते, रात्री बोलला ना की सगळी वाहनं सुसाट असतात, हो. कोण कोणाचं बघत नाही. आणि त्याच्यात जर वार असेल तर काय, कोणी आता काय, दिल्लीत झाली आमच्याकडे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती थोडासा आळा घ्यायला पाहिजे. नाही, खरंच दादा, जसं तू मांडलंस की डिसिप्लिन कुठलाही खेळ असो, डिसिप्लिन फार महत्वाची आहे. जसं उदाहरणच घेऊया, तू पुण्याचं सांगितलंस की तिथं उदाहरण घेऊन फक्त चालणार नाही, तर ते अंमलात आणावं लागेल आपल्याला. हो. कारण टाइम फॉलो केला पाहिजे आणि ह्याची दखल विशेष करून मी तर बोलतो नियोजकांनी घ्यायची गरज नाही, ह्याची दखल प्लेयर लोकांनी घेतली पाहिजे. प्लेयरनी आणि कारण पंचांनी. कसं होतं माहितीये का दादा, नियोजक जो आहे, आयोजक आहे, तो आयोजन तर करतो टायमावर, परंतु हम्म. प्लेयर्स टायमावर नाही आले तर तो चालू करू शकत नाही. आणि बरोबर आहे. होतं काय हल्ली मोठे मोठे प्लेयर्स असतात सगळे, तर कुणाला असं आपण दुखवूही शकत नाही की बाबा कुणाला लेट झाल्यामुळे आपण दोन शब्द बोलू शकत नाही किंवा वॉकआउट पण देऊ शकत नाही, कारण संघ पण लांबून लांबून येतात. तर ते त्यांनी स्वतःहून जाणून घेतलं पाहिजे की आपण एखादा जर आपला आयोजक आपल्याला निमंत्रण देतोय तर आपण तिथं टाइमवर अवेलेबल राहिलं पाहिजे, जे त्यांचा फायदा त्यांनाच होणार आहे. जर टाइमवर संपले बरोबर आहे. गेम तर तर तुम्ही टाइमवर घरी जाणार आहात. तर एक पण चांगला असा निनाद, मी मेसेज. तुला थांबवतो, कारण की हा. मुंबईमध्ये अमरविंद क्रीडा मंडळ आहे. हम्म. तिथे राणे सर म्हणून आहेत, विजय राणे. हम्म. तू ऐकून आहेस की नाही हो. हो. माहित नाही. हो. पण तुला सांगतो, त्यांचं म्हणजे बाबुराव चांदोरे आणि त्यांच्यामध्ये तू जर बघितलं तर काही फरक नाही. मग तो कुठलाही संघ असून दे, त्यांनी एकदा ज्या टायमिंगवर तुम्हाला यायचं आहे, तुझी मॅच 7:30ला, तर तुझा संघ 7:30ला मला ग्राउंडवर पाहिजे. तू परफेक्ट. हंबल रिक्वेस्ट कर की सर मला 2 खेळाडू यायचे आहेत, माझे 3 खेळाडू यायचे आहेत. नाही, तुम्हाला भाग टाकतानाच आम्ही सांगतो की इथे सामने वेळेवर होतात. बर. कारण की त्यांचं कसं झालंय, जे मंडळ आहे त्या मंडळाच्या आजूबाजूला चांगल्या सोसायटी आहेत. बरोबर. त्यामुळे त्यांना स्पीकर वाजवता येत नाही, आवाज गोंगाट नाही, सायलेंट झोन आहे. तरी बरोबर. सुद्धा ते तेवढं सगळं अंगावर घेऊन ते आपल्या संस्थे थ्रू काहीतरी काय नाही तर उपक्रम घेतात. मग त्याला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. बस बरोबर. त्यांचं एक रिक्वेस्टच असते अगोदरच. तुम्ही त्यांचा कधी फॉर्म बघ निनाद, त्या हा. फॉर्मवरती लिहिलेलं असते, आपलं टर्म्स अँड कंडिशन असतात ना, हा. त्याच्यापेक्षा पण खाली त्यांच्या लेटर हेडची एक हे असते, की तुम्हाला अगोदरच सांगतोय की सामने वेळेवरच होणार. खरंच दादा, ही शिस्त लागणं फार गरजेचं आहे. तू जसं हा पॉइंट ह्याच्यामध्ये उपस्थित केलास की इंटरव्ह्यू प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहोचेल, त्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि आयोजकांनी पण तेवढं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे.
तर खरंच खूप मजा आली तुझ्याशी अ, बोलण्यामध्ये आणि तू जे मजेदार किस्से सांगितलेस, हम्म. जे खेळाडूंबद्दल असतील, स्पर्धांबद्दल असतील. तर तुला आता अजून एक प्रश्न खेळाडूंबद्दल विचारेल. तुला जर एक महाराष्ट्रामधील स्वप्नवत हम्म. टीम जर बनवायची आहे, आपण त्याला ड्रीम्स 7 असं म्हणू. तर ती ओके. महाराष्ट्राचे 7 खेळाडू कोणते तू निवडशील? एक तुझी ड्रीम 7 काय बनवशील? कोण-कोण खेळाडू असतील त्यामध्ये? नीना, आता तू हा प्रश्न जर मला केलायस ना, तर कसं आहे माहितीये बघ, मी हं. माझी माझी जी नजर आहे बघण्याची, हां, ते खेळाडू आहेत ना, जरी मी तुला सांगितले की बाबा माझ्याकडे किरण मगर आहे, माझ्याकडे अजित आहे, बरोबर ना. हां, आता माझ्याकडे मयूर आहे, माझ्याकडे संकेत आहे, बरोबर आहे. आता हां. कित्येक वर्ष मी महाराष्ट्राच्या टीमवर जातो, कित्येक वर्ष. हो, आता असलम, आकाश, हा जो स्कॉट आहे ना, हा स्कॉट परत नाहीये, बरोबर. बरोबर आहे. आता त्याच्यात नवीन स्कॉट जर बघायला गेलास ना, तर काय होते माहितीये इथे. आता स्वप्नील शिंदे हे आता हे होते, प्रशिक्षक होते. बरोबर आहे. पण हां. आपल्याला हा हा प्रश्न आहे ना, तू माझ्यापेक्षा आहे ना, जेव्हा तू एखाद्या प्रशिक्षकाची मुलाखत घेशील ना, त्यांना विचार. कारण की माझ्या डोळ्यामध्ये आहेत ना, माझ्या हां. कॅमेऱ्यामध्ये सगळे प्लेयर तेवढ्याच ताकदीचे आहेत. कारण की मी नक्की. ह्याला हे कमी समजून त्याला जास्त समजायचं मला हे नाही. दुसरी गोष्ट कसं आहे, की खेळ हं. कबड्डीचा म्हणजे हां. कसं आहे, की जो खेळतो तोच दिसतो. आणि खरी गोष्ट. सिलेक्शन टुर्नामेंट अशी एक हे आहे ना नीना, की 50 टुर्नामेंट तू फ्लॉप खेळतोस हं. आणि सिलेक्शन टुर्नामेंट तू जोरात खेळतोस. समजलं? समजलं. त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी जरी टॉप 7 काढले ना, तर हां. आत्ताच्या महाराष्ट्राच्या लॉबीमध्ये टॉप 7 मध्ये जर आपण विचार केला, तर आज कोल्हापूरनी फायनल मारून कोल्हापूरचा किती किती प्लेयर संघात होते, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. बरोबर ना. आणि कसं आहे, काही असतात गोष्टी, पण आपण तेवढं डीप जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये, नाही कारण नाही, हे मी सगळ्यांना निना दिसतच मी आहे. मी हां. निना मी मी माझं मी मत सांगतोय. खरी कारण गोष्ट. कसं असते की काही गोष्टी आहेत ना, ह्या ह्या झाल्या त्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा विषय आहे. बरोबर आहे. बरोबर. की बाबा काय त्यांनी ठरवलं की बाबा नाही, क्वार्टर पासून घ्यायचे सेमी, तो त्यांचा नाही आहे. मी माझ्या परीने मी तुला काय सांगतो, एखादा खेळाडू कशासाठी खेळतो. आता निवड चाचणी बोलल्यानंतर जो तो प्लेअर जीव लावून खेळतो. बरोबर आहे. हा, तो बघत नाही की माझ्या ढोपराला मार लागलाय, माझ्या याला मार लागलाय, म्हणजे अंगठा फुटलाय, हे फुटलाय, ते तो त्याची काही पर्वा नाही करत. पण तो का खेळतो? एक तर माझा जिल्हा आणि दुसरा माझा जिल्ह्याने जर फायनल मारली, हा सांघिक खेळ आहे. बरोबर आहे. माझा मी एकट्यासाठी खेळलो तर ते हं. दिसून येते. हा, तर मी जर टीमसाठी खेळलो तर जिथे मी एकटा जाणार आहे, तर तिथे माझे अजून 2-3 खेळाडू माझे जातील. बरोबर आहे. हा सांघिक खेळ आहे. म्हणून मी तुला असं नाही बोलत आहे की आताच्या तू जर बोललास मला इन सेव्हन काढ, इन सेव्हन हं. काढायला किती वेळ लागणार आहे? विदिन 2 मिनिटं लागणार. पण ते विन सेव्हन म्हणजे ते कॅटेगरीमध्ये बसतात की नाही बसत आहेत. बरोबर. आता आता मयूर कदम झाला, 1 टन झाला. संकेत हं. सावंत टन झाला. आता हे किती वर्ष हेच खेळणार आहेत? बरोबर आहे. नवीन खेळाडू पण आले पाहिजेत. बरोबर की नाही? आता हं. असं नाही की मयूरचं का वय झालं नाही, की संकेतचं वय झालं नाही, असं की ते 40च्या वर गेलेत. पण कसं होते की आज खाली खेळणारे खेळाडू, ग्रामीण मध्ये खेळणारे, ते काय विचार करतात, आपण किती पुढे खेळायचा प्रयत्न केला तर शेवटीच्या लिस्टमध्ये आहे ना, म्हणजे जे माझ्या कानावर येते त्या तुला मी स्पष्ट सांगतो. खरी शेवट गोष्ट आहे. आपण किती त्याच्यासाठी रक्त सांडू, पण शेवटी जी लिस्ट आहे हं. ना, ती त्यांना माहित असते. बरोबर आहे. आज तुम्ही निराज, आता मी बोलतो महाराष्ट्राची कबड्डी, आज महाराष्ट्र प्लेस मध्ये बसत नाही आपला. खरी गोष्ट आहे. 1-2 वर्षापूर्वी जे आपण सेकंड प्लेस आणली, बरोबर आहे. हं. हो. आता त्याच्यानंतर गेल्या ह्याला पण आपल्याला प्लेस नाही. हो. आपण जर एकच नाही पकडत आहे, म्हणजे ज्युनियर, सब ज्युनियर, ओपन, सगळंच. बरोबर आहे. सगळीकडे. कुठे प्लेस आहे आपल्याला?
म्हणजे आहेत नाहीये. माझ्या जर हे दृष्टिकोनाने मी जर आम्ही ज्या दिवशी खेळलो 95 96 ला, हम्म. तेव्हा मला वाटतं आम्ही महाराष्ट्राने सेकंड प्लेस आणली होती ज्युनियरला. हा. त्याच्यानंतर असं मला तरी म्हणजे आता मी या 17 वर्षाच्या प्रवासामध्ये तर नाही बघितला की ज्युनियरनी फर्स्ट प्राइज आणलंय, सेकंड प्राइज आणलंय, थर्ड वगैरे मिळते. पण त्यावेळेला महाराष्ट्र एक नंबरचा संघ आहे, तो असा हम्म. खाली खाली काय येतोय. बरोबर आहे. इथे थोडासा कुठेतरी आहे ना, एक आपण चांगले कोचेस ठेवतो, हम्म. सगळं चांगलं असते, मग महाराष्ट्र हारते कुठे. तर मला एक बरोबर. रिक्वेस्ट आहे महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनला, की आपल्या इकडे टुर्नामेंट अशा होतात की तत्काळ टुर्नामेंट घोषित होते आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं नॅशनल असते. बरोबर आहे. त्या प्रशिक्षकाला पण वेळ द्यायला मिळत नाही. ती मुलं कोण आहेत त्यांना सर्च करायला, म्हणजे बोलतो ना आपण, हो. निरखायला पण त्याच्याकडे वेळ नसतो. बरोबर आहे. की बाबा मी हा टर्न घेतला, हा कॉर्नर घेतलाय, बरोबर ना, तर मला याला बरोबर. प्लेसमेंट चेंज करून बघायला लागणार. तर याला बरोबर आहे. तेवढा वेळ नसतो निघत, आणि त्याच्यामुळे काय हम्म. होते, पोरांची एकजूट आहे ना, हे निर्माण होत नाही. हम्म. पूर्वी कसं असायचं, पूर्वीचं तर आता मी बऱ्याच लोकांना असं विचारतो की सर आपला महाराष्ट्रात आहे, तर नाही, पूर्वीचे खेळाडू बघा, निर्व्यसनी खेळाडू, बरोबर आहे, त्याच्यानंतर त्यांचा वॉर्मअप, त्यांची प्रॅक्टिस ही 4-4 3-3 तास चालायची. आज आपल्याकडे त्या गोष्टी नाहीयेत. बरोबर आहे. आज जरी मी एखादी टीम तुमच्याकडे दिली की निनाजी हे काम करा, ही टीम तुमच्याकडे होते 4 दिवस आहेत, हम्म. त्या 4 दिवसामध्ये काय आहे, निनाद काहीच नाही कदम करू काय शकत. करणार आहेत? काहीच नाही काहीच करू नाही शकत करू शकत. 4 दिवसात. आठवडाभर पण कधी कधी कॅम नाही. तेव्हा आपण सेकंड पेज जेव्हा आणलेली ना, तेव्हा हा. प्रशांत चव्हाण, बरोबर आहे, हो. यांनी मुलांवरती जी मेहनत घेतली ती आम्ही बघितलेली आहे. हो. हे तुम्ही पण पोस्ट केली होती, बरोबर ना. त्यांना डोंगर डोंगर चढवायचा, तिकडनं तो धावडत घेऊन यायचा, त्याला बऱ्यापैकी वेळ मिळाला, त्याला वेळ मिळाला, म्हणून त्यांनी टीम महाराष्ट्राला झाली. रिझल्ट दिला, बरोबर आहे. बरोबर ना. प्रशिक्षक किती पण मोठा असू देत, किती चांगला खेळाडू असून दे, पण त्याला मुलांकडे वेळ नाही मिळाला तर तो बरोबर काहीच आहे. करू शकत नाही. बरोबर आहे. खरंच दादा, जसं तू प्रश्न उपस्थित केलास की स्पर्धा आधी झाल्या पाहिजेत आणि कॅम्पसाठी बराचसा टाइम भेटला पाहिजे. कारण कबड्डी हा काही एकट्याचा खेळ नाही, हा सांघिक खेळ आहे. ते कॉम्बिनेशन जे आहे, ते कॉम्बिनेशन बसलं पाहिजे आणि त्यासाठी कोचेस पण असतील. ते त्यामध्ये काही करू शकत नाही जर त्यांना वेळ भेटला नाही तर. पण बरोबर शेवटी आहे. कसं असतं, नंतर जो ब्लेम असतो तो त्यांच्यावरच जातो हो, की यांनी कोचिंग बरोबर केली नसेल किंवा काय म्हणतात कॉम्बिनेशन बरोबर हो. बसवलं नसेल, त्यांना टाइमच भेटला नाही तर ते आणि आता बसवणार काय कसं. आहे ना, लाईव्ह असतात ना, लाईव्ह हा. लाईव्ह टुर्नामेंटमुळे ना बराचसा म्हणजे संघांचं ना नुकसान होत चाललंय. म्हणजे असं, मी माझा लाईव्ह चॅनल आहे, पण मी असं हम्म. का बोलतोय, हा. कारण की कसं असते की खेळाडू खेळतो, हम्म. प्रशिक्षक त्यांना शिकवतो, हम्म. पण जे आपले बघणारे असतात ना, मी वारंवार आता मी युट्यूबरला पण सगळ्यांना सांगणार आहे, चुकीचे रील, एखादा डिसिजन एखाद्या पंचाने दिला आणि तो हम्म. डिसिजन चुकीचा आहे, तर त्या रील तुम्ही टाकू नका. हा, खरंय. कारण की त्याने काय होते, तो पंच म्हणजे देव नाहीये. एक बरोबर आहे. मुवमेंट असते, त्या मुवमेंटमध्ये आज रत्नागिरीला सामना चालू आहे, तर रत्नागिरीचा पब्लिक, बरोबर ना, त्यांचा बरोबर. जो येणारा आवाज, हम्म. कोण शिट्ट्या मारते, कोण हे करते काय, तो माणूस आहे, तो थोडाफार तरी तो हे होणार. एखादी बरोबर आहे. गोष्ट चुकीची झाली ठीक आहे, पण तुम्ही त्या चुकीला वाऱ्यावरची वरात नका करू. बरोबर. खरी माहिती. कारण त्यांनी काय होते, आता मी मध्येच आता पुण्याला पण असताना तो इन्सिडेंट झालेला आहे, हा, बरोबर आम्ही आहे. पण बऱ्याच व्हिडिओ बघितल्यात तशा. हा, पण हम्म. मी माझ्याबरोबर जी पोरं काम करत होती ना पुण्याला, हम्म. निनाद, मी अक्षरशः त्यांना ते डिलीट करायला लावले, ते व्हिडिओ. म्हणजे हा व्हिडिओ जर दिसला मला, तर याच्या पुढे तू माझ्याबरोबर नसणार, हे तू खरी गोष्ट कन्फर्म आहे. कर. कारण की जर तुला, आज जर बघ, आज जर बाबुराव चांदोरेंनी जो प्लॅटफॉर्म दिलाय, हम्म. हा,
तर त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही उभे राहताय, तुम्ही कबड्डीशी प्रेम करताय, कबड्डी बरोबर आहे. आपली बोलताय, कबड्डीला सगळं द्यायची पण ताकद ठेवताय, मग तुम्ही हे चुकीचं नका करू. बरोबर आहे. कारण खरी याच्याने गोष्ट काय आहे. होते, तुम्हाला तुम्हाला तो तात्पुरता क्षणभराचा बोललो हे मिळतो, आनंद हो, मिळतो. हो. पण तो एखादा पंच आहे ना, ती पंचगिरी सोडायच्या भूमिकेत जातो, बरोबर आहे. की बाबा माझ्याकडनं ही चूक झाली आहे आणि मला बऱ्याचशा लोकांच्या म्हणजे बोलतो ना, एखादा काहीतरी मोठा गुन्हा केला आणि बरोबर ते आहे. ह्या सगळ्या गोष्टी तर लगेच सोशल मीडियाला तर तुला माहिती आहे हो, ना, लगेचच. आणि वाऱ्यासारख्या पसरतात. खरंच दादा तू हे सांगितलं फार इम्पॉर्टंट आहे सर्व कंटेंट क्रिएटरनी आणि मी पण फार अशा व्हिडिओज बऱ्याच पाहतो ते त्यामध्ये अशी टॅगलाईन टाकतात हम्म. की रेडर आउट ऑर नॉट आउट बोनस आहे की नाही आहे पण अशा खरंच व्हिडिओ टाकणं फार चुकीचं आहे जसं ठाण्याला जी निवड चाचणी होती हा, तिथे निवड देखील चाचणी झाली. तिथे पण एक इन्सिडेंट झाला नाशिक आणि मुंबई शहर या ह्याच्यामध्ये बरोबर आहे. तो इन्सिडेंट देखील बऱ्याच कंटेंट क्रिएटरनी त्याची व्हिडिओ टाकली त्यामध्ये ते अंपायर देखील दिसले तर ते एक चुकीचंच म्हणूया आपण जरी त्यांच्याकडनं डिसिजन चुकला असेल व्हॉट एव्हर जे काय ते काय हम्म. देव नाही आहेत ते पण माणूसच आहेत पण उगाचच त्याची अवहेलना करणं हे चुकीचं आहे तुम्ही बरोबर आहे. बाकीच्या व्हिडिओ टाका एखाद्याच्या रेडची टाका एखाद्याने बोनस टाकली त्याची टाका एखाद्याने पकड केली त्याची टाका हम्म. पण खरंच तू जसं म्हटलास हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा पॉईंट जो तू उठवलास ह्याच्यामध्ये तो फार इम्पॉर्टंट आहे आणि कंटेंट क्रिएटर सर्वच आहेत त्यांनी याची माहिती त्यांना काय असतं आम्हाला व्ह्यूज भेटले पाहिजेत आम्हाला व्ह्यूज. लाईक्स भेटले पाहिजेत अरे पण तुम्ही चुकीच्या वेने नका घेऊ ना तुम्ही चांगल्या वेने व्ह्यूज मी पण घेऊ मी शकता. निनाद, मी माझ्या मनाकडे मी तुला आताच सांगतो, मला ज्याच्या पेजवरती किंवा ज्याच्या ह्याच्यावरती हे दिसणार त्या हा. माणसाला माझ्याकडे एंट्री बंद आहे. माझ्याकडे एंट्री बंद म्हणजे कसं होते, मी काय करतो, मी हम्म, आयोजकांकडे जातो, की हा प्लेअर हे आहे सर, हम्म, याला आपल्या प्लॅटफॉर्मवर उभा राहायची परमिशन द्या. बरोबर. तुम्ही वरून रील करता, बरोबर आहे. ज्याला ज्याला ज्या माणसाला फ्रेम कळते, फ्रेम, हम्म, तो तुमचे व्हिडिओ बघणार नाही कधीच. खरी गोष्ट आहे. बरोबर ना. हा. पण काय होते, की आज तुमच्याकडे एवढे व्ह्युअर्स आहेत, एवढे तुमचे हे आहेत, फॉलोअर्स आहेत किंवा काही, पण त्याच्यानी काय होते माहितीये, तुम्ही एवढ्या चांगल्या लेवलला पोहोचलेत, तुम्ही अजून चांगले कंटेंट टाका, हे असे बरोबर. कंटेंट टाकू नका. याच्याने काय होणार आहे, की उद्या तुमचं नाव अशा डायरीमध्ये जाणार ना, अरे एखाद्याला जर वीक पॉइंट व्हिडिओज पाहिजेलेत, हम्म, तर तो काय बोलणार, अमुक अमुक चॅनलवर जा, तिकडे तुला तेच हम्म. दिसणार. खरी बरोबर की गोष्ट नाही. आहे. बरोबर आहे. पण तुझं चांगलं नाव नाही होणार, नाही की बाबा बरोबर आहे. कबड्डीच्या चांगल्या रील कुठे मिळतील, चांगले व्हिडिओ बरोबर. कुठे मिळतील, त्याच्यासाठी तुझं नाव नाही येणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे जरा, मी तर माझ्या नाही खरंच. परीने निनाद मी सांगितलेला आहे, आणि तुझा जो नक्कीच. हा उपक्रम तू घेतोयस, आज हम्म, माझ्या बरोबर तुझी माझी भेट झाली आहे, बरोबर आहे. आता तुला जीवनामध्ये बऱ्याच लोकांबरोबर संवाद साधायचे आहेत. तुला माझ्याकडनं, माझ्या डी फोकस कडनं, हा. तुला आणि तुझ्या टीमला शुभेच्छा. असंच काम करत राहा. तुला काय लागलं, की बाबा हम्म, दादा आम्हाला अशा अशा गोष्टीची, मुंबईमध्ये आलोय किंवा मुंबईच्या बाहेर कुठेही बोल, हा. की बाबा एखादा कंटेंटसाठीच गेलाय आणि तुला, म्हणजे मी माझं हे नाही सांगत आहे, आज मला जेवढी लोक प्रेम करतात, आज माझ्या शब्दासाठी काही लोक करणार, हे मी त्यांचं प्रेम, आणि मी त्यांच्या प्रेमाला सल्यूट करतो. कारण की आज एवढी लोक आहेत ना, मी जेव्हा करोनामध्ये होतो, हा. माझं 1,80,000 रुपये बिल झालेलं. तर विराज आणि मिलिंद जाधव, मला विराजनी फोन केलेला, की दादा कुठे आहेत तुम्ही, तर मी बोला ऍडमिट आहे मी. तर विराज बोला कुठल्या हॉस्पिटलला, तर मी बोला प्रायव्हेटला. तर ठीक आहे. तर विराजने आणि मिलिंदनी एक पोस्ट टाकली होती, ती पोस्ट निना तू पण आहेस त्याच्यामध्ये, हा. बरोबर ना. हो. आज काही असून दे, एक एक गुरांनी मला 50, 100, 50, 100, 500, 1000 असे लोकांनी मला त्यावेळेला मदत केली. तेव्हा मला असं वाटलं, की जे मी कबड्डीला दिलं त्याचं सार्थक झालंय. खरी गोष्ट आहे. आणि 1,80,000 रुपये माझ्या मुलाने, अजूनही त्या मुलाकडे माझ्या प्रत्येकाने किती रुपये पाठवले,
त्याची पूर्ण रिसीट आहे, म्हणजे म्हणजे बोलतो ना आपण, वहीत लिहिलेलं हम्म. आहे खरी की गोष्ट आहे. पप्पा हे एवढे यांनी दिलेत, हे एवढे यांनी दिलेत, हे परत करायचे आपल्याला, हे एवढं लक्षात ठेवा. खरी मी गोष्ट आहे. बऱ्याचशा प्लेअरला पण भेटलो, त्याला बोललो बाबू तू मला एवढं एवढं, अरे दादा तू असं करून कसं चालेल. मी बोललो नाही रे बाबा, बघ आज मी आजारी पडलो, हेच पैसे तू अजून, आता त्या दिवशी पण बघितलंस ना तू, तो उपनगरला तो पोराला लागलं, हा. फटाफट 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 लोकांनी पैसे पाठवले ना. हो. काय होते की तुम्हाला रिफंडेबल आला तर तुम्ही ते फॉरवर्ड करू शकता, बरोबर आहे. बरोबर की नाही. तर माझं खरी गोष्ट. सर्व कबड्डी खेळाडू रसिक यांना मी नम्रपणाने त्यांचा आभारी आहे की त्यावेळेला माझ्या बायकोला पण ते कळालं की हा इकडे फिर तिकडे फिर तो फिरवता ना, तर आज हे कुठेतरी त्याचं हे मिळालंय, फळ मिळालंय. खरी गोष्ट आहे. त्यावेळेला ना खरोखर निनाद म्हणजे बेकार परिस्थिती होती, म्हणजे लोकांना जेवणाचे हाल होते, सगळ्याच हा. गोष्टीचे हाल होते. हा. खरंच दादा, जसं तू सांगितलंस तर ते एक प्रेम होतं तुझ्याप्रती. कारण तू आता जसं सांगितलंस की काही मदत लागली, हे तू आम्हाला सांगायची पण गरज नाही, कारण आम्हाला माहिती आहे दिनेश दादाला कधी पण कॉल केला तर एका कॉलवर कुठलीही मदत तो आमच्यासाठी करेल. फोटोज असतील, व्हिडिओ असतील, ऑब्विसली. काही असेल, काही असेल, कधीही. ते काय आता वेगळं सांगायची गरज नाही आम्हाला, नाही. कारण दिनेश दादा आमच्यासाठी प्रत्येक वेळी उभा राहतो. आणि जसं तू सांगितलंस, नक्कीच याच्या पुढेही बरेच इंटरव्ह्यू आम्ही घेऊ, बरेच मोठ्या मोठ्या लोकांशी संवाद साधू. परंतु आमचा हेतू हाच आहे की खेळाडू तर सगळे बघतात, पण खेळाडूंना कोण बरोबर. वर घेऊन जातं, त्यांना देखील पडद्याच्या समोर आणणं फार गरजेचं आहे. बरोबर. कारण खेळाडूचा स्ट्रगल तुम्ही पाहिला, खेळाडूची मेहनत तुम्ही पाहिली, अरे पण त्यांच्या ज्या रील्स फेमस होत आहेत, त्यांचे जे फोटो फेमस होत आहेत, हम्म. त्यांना प्रेक्षकांपर्यंत जो पोहोचवतोय, त्यांना कोण प्रेक्षकांपर्यंत आणणार. तर तो बरोबर एक आहे. जो उपक्रम आहे किंवा तो एक जो वसा आहे, तो आम्ही हातात घेतला. आणि तुमच्यासारख्या लोकांचा जर सपोर्ट आमच्या मागे असेल तर मग भियायचं नेहमी कशाला. नेहमी. काहीच नेहमीच. घाबरायची गरज नाही, आणि असेच उपक्रम नवीन नवीन आम्ही आणत राहू. खरंच तू तुझा खूप बिझी शेड्यूल असतो, कारण आम्ही जेव्हापासून हा उपक्रमाचा विचार केला ना, हा. पहिलं नाव तुझंच डोक्यात आलं होतं. अमयने कॉन्टॅक्ट करायचा पण ट्राय केला, तर तो म्हणला की दादा पुणे लीग मध्ये असेल, अनिकेत दादाची पण इंटरव्ह्यू घ्यायची आहे, तर मे बरोबर बी आहे. पुढची इंटरव्ह्यू त्याची असू शकते. हे बरोबर. मी, कारण त्याची पण इंटरव्ह्यू घ्यायची होती, पण तो पण तिकडेच होता. पुणे लीगला स्टेट लेवल होती त्याची, हो हो, मिडलाईनची टीम बरोबर. होती. त्याचीच टीम तर खेळली ना फायनलला. हा, तर तुम्ही दोघं पण तिकडेच होते, तर मग आम्ही आरडीची घेतली, त्यानंतर महेश सरांची घेतली. तर तुझा जो वेळ आहे तो आम्ही आवर्जून तुझी वाट पाहत होतो की दिनेश दादा कधी आम्हाला भेटेल, दिनेश दादाची कधी ओके. इंटरव्ह्यू आम्हाला घ्यायला भेटेल. कारण दिनेश दादा तर पडद्याआड भरपूर वर्ष आहे, तो पडद्या समोर बरोबर. आला पाहिजे. त्यांनी बऱ्याच खेळाडूंना फेमस केलं. बऱ्याच गोष्टी त्यांनी कबड्डीतून हे आणल्या, बऱ्याच खेळाडूंना त्यांनी प्लॅटफॉर्म दिला. पण तो कधी जनतेसमोर येईल, त्याचं स्ट्रगल किंवा त्यांनी केलेली मेहनत आणि त्याचा जो प्रवास आहे, तो हम्म. जनतेपर्यंत आला पाहिजे, तो प्रेक्षकांपर्यंत, तो कबड्डी प्रेमीपर्यंत पोहोचला पाहिजे. हे आमचा एक साधा प्रयत्न होता, आणि त्यासाठी तू वेळ दिलास, तुझे खूप खूप आभार. आणि तुझं ते डी फोकस आहे किंवा तू स्वतः आहेस, तुम्ही पण देखील महाराष्ट्रात नव्हे तर भारतात उत्तरोत्तर प्रगती करा. आणि तू नेहमी असंच कबड्डीचं तुझं प्रेम निस्वार्थपणे तू करत राहा. जसं तू आता पण बऱ्याच क्रिएटरना घेऊन वरती चाललाय, तसंच नेहमीच सगळ्यांना, आम्ही आम्ही देखील त्यामध्ये आहोत, तसंच आम्हाला पण देखील नाही तुझ्या म्हणून बरोबर तर घे. म्हणून निनाद मी तुला बोललो ना, तू एक टुर्नामेंट आहे ना, एक हा, टुर्नामेंट आपण कसं असते की एक आपण गेट टुगेदर आपलं होतच नसते कुठे. बरोबर आहे. तू तू बसल्या चिपळूणमध्ये, मी बसल्या मुंबईमध्ये, हा. अं, तो सोहम बसल्या चिपळूण महाडला. हा. मग आम्ही काय करतो, एक तर ऍक्च्युली असाच एक प्लॅन मध्ये सोहमशी बोललो की हा. एक टुर्नामेंटला ना आपण सगळेच जाऊया, हो. म्हणजे नॅशनलला. तिथे आपण सगळं राहण्यापिण्याचं बोललो, मी जेवढं माझ्याने होईल तेवढं मी करीन, पण हा. आपण तो एक गेट टुगेदर करता येईल आपल्याला. आणि हा प्लॅन आहे आमचा, म्हणजे हा. सोहमशी माझं बोलणं चालू आहे की नक्कीच आपण जे नक्कीच जे आहे. दादा, हा. जेव्हा पण तू सांगशील तेव्हा आपण हा आपल्या सर्व जे क्रिएटर्स आहेत त्यांची तू नावं हम्म. घेतलीस, त्यामध्ये सगळ्यांना आपण इन्व्हिटेशन करू आणि एक एक गेट टुगेदर नक्कीच करू. त्यामध्ये सगळेच असतील. मग तर बोलता बोलता बराच टाइम झाला, कारण गप्पा तर आपल्या संपणार नाहीत, किस्से पण नाही संपणार, संपणार मी नाहीत. तुला पहिलाच आणि बोललेलो. तुझा अमूल्य वेळ दिलास आम्हाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा दादा. आणि तू ह्या उपक्रमाबद्दल परत जाता जाता काय सांगशील? काय नाही, आज ते हे तुम्ही समाज ओके. कबड्डी, बरोबर ना,
हा बरोबर. ऍक्च्युली हा बरोबर बरोबर. हा समाज समाज कबड्डी. कबड्डी पेज हे जे आहे, हा बरोबर आहे. तुमचा समाज आहे ना, एवढा स्ट्रॉंग आहे आणि एवढी माणसं, माझी गरज तुला कधीच लागणार नाही, हे मी तुला आत्ता लिहून देतो. करेल. हा लागेल. कारण का माहितीये ना, हा हा तुमचा हा दसपट्टीकर, हा तू जे नाव ठेवलंयस ना, हा याचं मला हे नाही माहिती की समाज कबड्डी का नाव ठेवलंयस ते. हा हा पण आज तुझ्या समाजातली माणसं मला वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी जातो ना, त्या हम्म. त्या ठिकाणी भेटतात. हो. त्याच्यामुळे कसं आहे माहितीये, आज मी एक टुर्नामेंट केली देवीची, हा रामवर्धनीची. आजपर्यंत माझ्याकडे लय संकट आली, पण मी नाव घेतो तिचं. कारण बरोबर. माझी पण कुलदेवता पावना देवी आहे. आणि खरोखर सांगतो ना, तुमच्या दसपट्टीकरांना आणि तुझ्या समाज कबड्डी क्लबला, तुझ्या हम्म. पेजला माझे मनापासून, म्हणजे शब्दच नाहीत माझ्याकडे की खरंच. निनाद, तू आणि तुझा जी टीम आहे हा फार चांगलं काम करता. कारण की मला आहे ना, मी रोज आहे ना, रोज तुझा पेज आवर्जून बघतो आणि आपण भेटलो पण होतो, हो बरोबर ना. हो हो. तर तेव्हा मला म्हणजे फक्त मी नाव नाव हे करून होतो. नंतर मग आपण ग्राउंड मध्ये असताना तू मला येऊन भेटलात, मी निनाद कदम. हा, हम्म. मग तेव्हा आपली ओळख झाली होती, बरोबर ना. बरोबर बरोबर. हा, आणि हे असे उपक्रम ना तू बरेच, म्हणजे मी तर बोलतो ग्राउंड टू अर्थ, म्हणजे खालच्या लेवलपासून वरच्या लेवलपर्यंत सगळ्यांच्या त्या मुलाखत घे. कारण याच्यामध्ये ना, तुझ्या बरोबर बोलण्यामध्ये ना, कधी वेळ निघून न गेलाय तोही नाही कळालाय. पण छान उपक्रम आहे तुमचा. तुमच्या टीमला माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा, आणि धन्यवाद अशीच दादा. कामं करत राहा. तुम्हाला ईश्वरचरणी माझ्याकडे, म्हणजे आज मी ज्या जागेवर बसलोय तिथून सिद्धिविनायक फक्त अवघ्या 2 मिनिटावरती आहे. मी त्याच्या चरणी प्रार्थना करतो की समाज कबड्डी पेज हे पूर्ण देशामध्ये आम्हाला याचा प्रचार आणि प्रसार खरंच. झालेला खरंच दादा दिसावा. खूप धन्यवाद. हे शब्द खूप आहेत आमच्यासाठी. जसं आपण स्टार्टिंगला म्हटलं, की एक सॅटिस्फॅक्शन जे असतं ना, ते हम्म. सॅटिस्फॅक्शन खरंच ह्या गोष्टीमधून मिळतं आणि तू जे बोललास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुझा जो अमूल्य वेळ तू आम्हाला दिलास त्याबद्दल देखील खूप खूप धन्यवाद. तुझ्याशी बोलून खूप मजा आली. मजेदार किस्से आपण उलगडले, मजेदार गोष्टी, काही इम्पॉर्टंट पॉईंट पण आपण ठेवले. तर खरंच खूप खूप धन्यवाद दादा तुझ्या टाइमसाठी. निनाद, तुझा निरोप. पण फार फार आभार. धन्यवाद दादा. चल. ओके, निरोप चल. निरोप घेतो. ओके.